सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका चोरमारेवाडी या गावातील आज आपला शेवटचा सत्संग आहे, समाप्तीचा सत्संग आहे। गेली 3 दिवसापासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर परमेश्वराने आपल्याला हा धर्म दिला, तो धर्म काय आहे, कशासाठी आहे हे समजून घेणं, त्या समजून घेऊन तो धर्म करणं, त्यातून आपलं हित करून घेणं, यावरती चिंतन केल्यानंतर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने हा परमेश्वराने जरी आपल्याला धर्म दिलेला असला तरी तो धर्म आपल्यापासून कशाने जाऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्या विकल्पाचा आपण विचार केला, चिंतन केलं आणि आपण कशात अडकलेलो आहे त्या अनुषंगाने देवपूजा यावरतीही आपण चिंतन करून शेवटच्या चरणात आपण आलेलो आहोत। परमेश्वराने आपल्याला जो धर्म दिला तो धर्म समजून घेतल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर त्याची सुरुवात आपल्याला करावी लागेल। जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत त्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। परमेश्वरातलं ना आपल्यातलं अंतर आपण कमी करू शकत नाही। त्याची सुरुवात कशी करायची, कुठून करायची, कशा पद्धतीनं करायची, याचं आयोजन नियोजन तुम्हाला करावं लागेल। आणि ते आयोजन नियोजन करत असताना सुरुवात मात्र आपण आपल्यापासून करावी लागते। परंतु अधमती, आदगती, आदरती, अनादि अविद्युक्त असलेला जीव दोषदर्शिका, स्वार्थी, त्या जीवाचं ते स्ट्रक्चर असल्यामुळं तो कधीच स्वतःचा विचार नाही करत। तो दुसऱ्याकडे बोट दाखवत, हा असा, तो तसा, याने असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे। परंतु धर्म सांगतो, धर्म हा आपल्या हिताचा आहे, धर्म आपला वैयक्तिक आहे। एकदा असंच काही सद्भक्तांनी औसांना काही व्यापारासाठी बोलवलं आणि औसा तमतम करायला लागल्या। स्वामी श्री चक्रांच्या परिवारामध्ये तुम्हाला आम्हीच दिसतो का म्हटले, बाकीचे काही लोक नाही का व्यापारासाठी काम करण्यासाठी? देव समोर बसलेले होते। देव म्हणतात, बाई रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकार। अजी तू तप करते, तू रजरज करते, चिडचिड करते, दुसऱ्याला बोल दाखवते, यातून जोपर्यंत तू बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमचा धर्माचा अधिकारच प्राप्त होणार नाही। जीव हा राजस तामस आहे, यातून आपल्याला प्रथम बाहेर काढावं लागेल, पडावं लागेल आणि त्यानंतर धर्माचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल। मग देवानी त्या औसा मातेला थोडं निरूपण केल्यानंतर औसा माता तक्रार करते, म्हणजे देवा तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं असं काही कोणी दिसत नाही म्हटले करताना। प्रत्येकजण तमतम करतंय, चिडचिड करतंय, अभिलाषा करतंय, वासना करतंय, लालच करतंय आणि तुम्ही तर सांगताय रजस्तमे निर्सोनी धर्मी अधिकार। हा जीव मुळातच राजस तामस आहे, तर त्यातून त्याला बाहेर पडून सात्वस्थ व्हावं लागेल, सात्विक व्हावं लागेल, ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने प्रवास करायला सुरुवात करावं लागेल, त्यावेळी धर्माचा अधिकार प्राप्त होईल। असं जरी असलं तरी समाजामध्ये असे दिसणारे लोक आम्हाला दिसत नाही। आणि मग देव तिथं अत्यंत महत्त्वाचं सूत्र सांगतात। देव म्हणतात, बाई आचरे तयाचा धर्म। आम्ही तर सर्व सांगितलं आहे, सर्व दाखवलं आहे, सर्व समजावलं आहे, त्याची जाणीव करून दिली, बोध करून दिलेला आहे। या अयोग्य जीवाला निमित्त योग्य करण्यासाठी, अनेक गोष्टीचं निमित्त करून त्याला पात्र करण्यासाठी आम्ही हे जीवधर्म, देहधर्म स्वीकारला आहे। परंतु त्या जीवाला स्वतःचं हित समजलं पाहिजे, कळालं पाहिजे आणि ते स्वतःचं हित त्याला समजल्यानंतर, कळाल्यानंतर त्यांनी स्वतः जेव्हा स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने त्यागाचा आणि आचरणाला सुरुवात करील तेव्हा त्याचा धर्म होईल। धर्म तर सर्वांना आम्ही दिला, धर्म सर्वांपर्यंत आम्ही पोहोचवला, परंतु त्या जीवानी आता ठरवायचं आहे का धर्मापर्यंत आपण पोहोचायचं की नाही आणि कसं पोहोचायचं, हा त्याचा वैयक्तिक विषय आहे। म्हणून धर्म तर प्रत्येकाला हवा असतो,
काल मी विचारलं ना, देव कोणाला पाहिजे? सर्वांनी हात वर केले. पहिल्यांदा सर्वांनी हात वर केले आणि देव कशाने मिळाले हे सांगितल्यानंतर हात वर करायला लावला. कोणीच हात वर करेना. देव पाहिजे पण फुकट पाहिजे, सहजासहजी पाहिजे. कोणतंही कष्ट नको, कोणता प्रयास नको, कोणताही त्रास नको, कोणतंही दुःख नको. असा सहज सहज देव भेटला पाहिजे, जो अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वशक्तियुक्त परमेश्वर. याची जाणीव, याची ओळख दुर्मिळ आहे, तेव्हा त्याची प्राप्ती किती दुर्मिळ असेल. परंतु आपण भोळ्याची आशा करतो. आपण म्हणतो ना, आपल्या समाजामध्ये आपण चर्चा करतो ना, भोळ्याची आशा. म्हणजे आपली लायकी नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, तरी मला हे भेटलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे. तो म्हणतो, अरे तू लय भोळ्याची आशा करतो. तुझी मर्यादा पाय, तुझी योग्यता पाय, तुझी पात्रता पाय. त्याचा आपण विचार करत नाही. देव तर पाहिजे, फुकट पाहिजे, विना सायास, विना कष्टाचा. आणि मग त्या औसा मातेला निमित्त करून आपल्याला परमेश्वर सांगतात की धर्म आचरणाराचा आहे. जो आचरण करेल त्याचा धर्म आहे. त्याच्यापर्यंत तो पोहोचवण्यासाठी तुम्हाला आचार करावा लागणार आहे. आपल्याला एकच आचार माहीत आहे, कोणता? लोणच्याचा. त्यामुळे त्याच्या बाहेर आपण पडतच नाही. परंतु हा परमेश्वराने दिलेला जो आचार आहे तो आपल्या हिताचा आहे, आपल्या भल्याचा आहे. त्या आपल्या हिताच्या भल्याच्या आचारातून जेव्हा आपण सुरुवात करू, त्याचा विचार करू, तेव्हा आपली दृढता वाढेल, आपली परिपक्वता वाढेल. त्या परमेश्वराच्या प्रती, त्या धर्माप्रती आपली आवडी निर्माण होईल, लागले पण निर्माण होईल. तोची व्हावा तोची भेटावा ही अर्थता निर्माण होईल. आचार्य योग्यता, विचारे दृढता. आचार हा धर्माचा पाया आहे. त्या आचारामध्ये नैतिकता हा धर्माचा पाया आहे. आचार तर करतो पण नैतिकता सांभाळत नाही, त्या आचाराला अर्थ नाही. हे जे पाये आहे ते आपले किती पक्के आहे त्यावरती आपली इमारत ठरते. एखादी मोठी बिल्डिंग करायची आहे, 2 मजल्याची का 4 मजल्याची अगोदर ठरवल्या जाते. काहीचा 4 मजला करायचा तर त्या पद्धतीनंच पायामध्ये स्टील असेल, सिमेंट असेल, जे बी आहे ते केल्या जातं. अन्यथा अंदाजाने ते केलं तर ती कधी पडण्याची शक्यता असते. म्हणून धर्माचा जो पाया आहे तो ज्ञानयुक्त असला पाहिजे, तत्व सिद्धांताला धरून त्या चौकटीत असला पाहिजे, परमेश्वरांनी सांगितलेलं त्या पद्धतीनं असला पाहिजे. जितका तो पाया पक्का तितकी तुमची धर्माची इमारत पक्की, ती कधी ढळमळू शकत नाही. आणि म्हणून धर्माचा पाया काय आहे? आचार. आचाराशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय आचार पण नाही. ज्याला धर्म कळाला तो आचार करेल, जो आचार करतोय त्याला धर्म समजलेला आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर वासनिक आहोत, भौतिक जगात राहत असताना, कौटुंबिक जगात राहत असताना आमच्याकडून कसा आचार होईल? परंतु जोपर्यंत तुम्ही आचाराचा विचार करत नाही तोपर्यंत तुमचे विचार परिपक्व दृढ होणार नाही. आणि ह्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला आचार करता येऊ शकतो. सूत्रपाठ हे जे तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, ही देवानी जीवासाठी सांगितली आणि तुम्ही तर जीव आहात. हे वर्गीकरण तुम्ही केलं आहे. आम्ही वासनिक आहोत, आम्ही नामधारक आहोत, आम्ही हे साधू आहोत, हे साधूंसाठीच आचार आहे, सूत्रपाठ त्याच्यासाठीच आहे. पण परमेश्वराने या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी तत्व सांगितलं, याचा अर्थ सर्वांसाठी सांगितलं. तर ती दृष्टी तुम्हाला असली पाहिजे. आता आपलं पुढचं पुस्तकाचं लिखाण आपण करतो आहे सूत्रपाठावरती. 2 पुस्तकं आपण आता लिहिलेले आहे. त्याचं प्रकाशन आहे 21 तारखेला. धर्मी अधिकार नाही आणि परमेश्वर प्राप्तीचे दरवाजे. लवकरच तुमच्या समोर ते वाचण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. परंतु त्याच्या पुढचा प्रोजेक्ट आपला आहे सूत्रपाठ. सूत्राचा अर्थ आणि पक्षकारांनी त्या सूत्रावरती काय स्टेटमेंट दिलेलं आहे, काय मुख्य पॉईंट दिलेले आहे ते आपण इन्क्लूड करणार. आणि त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे आचार. या सूत्रातून साधू संतांना कोणता आचार आहे आणि या सूत्रातून वासनिकांना कोणता आचार आहे. वासनिकांच्या डोक्यात आहे वासनिक, त्यांनी भ्रम निर्माण करून घेतलेला आहे. आणि तो भ्रम कोणता आहे? अरे सर्वच आणलंय ना, सर्वच आणले ना. तो भ्रम कोणता आहे? कालच आपण बघितलं, भ्रमातून बाहेर पडलो पाहिजे. तो भ्रमातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही
तोपर्यंत आपण देवापर्यंत पोहोचत नाही. आणि वासनिकाचा भ्रम कोणता आहे? सूत्रपाठ आपला विषय नाही, आचार आपला विषय नाही. परंतु देवाने तत्व आचार विचारप्रमाणे जीवाला सांगितली, त्यात तुम्ही किती बसतात आणि प्रत्येक सूत्राचा तुम्ही ह्याच प्रापंचिक जीवनामध्ये कसा आचार करू शकतात हे सांगण्याचा आपण साधुसंतांच्या शुभचिंतनाने परमेश्वराच्या कृपेने प्रयत्न करतोय आहे. तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की हा सूत्रपाठ माझा आहे, माझ्यासाठी आहे, तोपर्यंत परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने पहिलंही पाऊल तुमचं पडणार नाही. वास्तविकाला वाटलं पाहिजे हा माझा आचार आहे, माझा धर्म आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याकडे बघितलं पाहिजे, त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तेव्हाच तो त्यावरती सुरुवात होईल. सुरुवात तर करायची आहे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने. सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हे कन्फ्युजन कंटिन्यू असतं. बाबा मला अभ्यास करायचा आहे, मला आचार करायचा, सुरुवात कुठून करू? सुरुवातीपासून करायची असते आणि सुरुवात स्वतःपासून करायची असते. अत्यंत सोपं उत्तर. ती सुरुवात स्वतःपासून करायची, आणि सुरुवातीपासून करायची म्हणजे नेमकं करायचं काय? आपल्या अंतर्मनामध्ये बदल करायला सुरुवात करणे. तो बदल आपल्यापासून सुरुवात करणे. आणि मग आपल्यापासून सुरुवात करत असताना आपल्याला कोण कोण जोडल्या गेलेलं आहे? आपलं घर आपल्याला जोडल्या गेलेलं आहे, आपले कुटुंब आपल्याला जोडल्या गेलेले, आपले संबंधी आपल्या जोडलेल्या गेलेले, आपलं गाव आपल्याला जोडल्या गेलेलं आहे. तिथून आपल्याला सुरुवात करावं लागेल. सकाळी आपण आंघोळ करतो, देवपूजा करतो, चहा नाश्ता पाणी करतो. असा कोण आहे की देवपूजा केल्यानंतर घरातल्या सर्वांना दंडोत करतात? हात वर करा बरं. पत्नीलाही दंडोत, मुलालाही दंडोत, मुलीलाही दंडोत, दंडोत 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 आहे. पुरुष मंडळी आहे, सत्संग ऐकलेले बरेच. इकडं तर काही नाही, ते माहीतच नाही आम्हाला. आता 2 दिवसापासून मी आहे, जातोय येतोय, रस्त्याने लोक जाते आहे येत्या, ते सत्संगातही दिसत आहे, पण तरी दंडोत घालते नाही. मलाच नाही दंडोत घालते, तुमच्यात कायचे दंडोत तुम्ही घालत असते. ही सुरुवात आपल्यापासून, आणि सुरुवातीपासून सर्वात सुरुवात काय आहे? दंडोत घाल. कोणापासून आहे? स्वतःपासून आहे. आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करल्यानंतर सर्व घरच्यांना दंडोत करणं, आणि बाहेर पडल्यानंतर जो दिसेल दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. गावातला उपदेशी असो उपदेशी नसो, ही परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे. अन्य लोक एकामेकाला भेटल्यानंतर काय करतात? रामराम म्हणतात की नाही? संस्कार आहे. आपल्याला त्याच्या पुढं जाऊन थोडा समज आलेली आहे, बोध झालेला आहे, तर त्या अनुषंगाने आपण एकामेकाला दंडोत घातलं पाहिजे. बिगर उपदेशी मग दंडोत घालायचा नाही का? त्यांनी काही दोष लागतो का, पाप लागतो का? दंडोत प्रणाम म्हणजे काय आहे? तुला नमन, तुझ्या गुणाला नमन, तुझ्या चांगुलपणाला नमन. आणि ह्या जगामध्ये असा कोणीही जीव नाही का त्याच्यामध्ये चांगलं नाही. साहित्यकारांनी चांगला माणूस आणि वाईट माणसाची व्याख्या केलेली आहे. चांगला माणूस तो कोण? ज्याच्यात कमीत कमी दोष आहे, म्हणजे गुण जास्त आहे, म्हणजे तो चांगला. आणि वाईट माणूस तो कोण? ज्याच्यात कमीत कमी गुण आहे, वाईट जास्त आहे, म्हणून तो वाईट. बाकी गुण आहे, कमी आहे, गुण आहे, जास्त आहे, एवढाच फरक आहे, परंतु गुण आहे. परमेश्वराने सांगितलं जिथंही जाल भूताच्या ठाई, तिथं तुम्ही गुण घेतले पाहिजे. प्रत्येकाकडे गुण आहे, मग ते गुण घेण्यासाठी ते गुण दिसले पाहिजे, आणि ते गुण दिसण्यासाठी आपण गुणी असलं पाहिजे. आपणच अवगुणी असल्यानंतर समोरच्याचं गुण कसा दिसेल आपल्याला? पण आपलं गुणी होणं म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करणं. ती सुरुवातीपासून कुठून सुरुवात करणं? घरापासून सुरुवात करणं, नंतर गल्लीपासून सुरुवात करणं, नंतर गावापासून सुरुवात करणं, आणि मग तो स्वभाव आपला बनवणं. जो भेटेल त्याला दंडोत प्रणाम करणं. समोरचा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दंडोत कराल तेव्हा त्याला आश्चर्य वाटेल, कुतूहल वाटेल, थोडासा द्वेषही वाटेल, थोडंसं वेगळं वाटेल. कारण का? तर त्याला ती सवय नाही, तुम्हाला नव्हती. त्याला कशी सवय असणार घेण्याची? दंडोत करणं आणि दंडोत घेणं हा एक धर्माचा पाया आहे, आणि तिथून सुरुवात आपली झाली पाहिजे. तिथून आपली सुरुवात झाली तर आपल्या मनातला जो अहंकार आहे, मीपणा आहे, जी आंत आहे, जो युगो आहे, तो आपला कमी होतो. जेव्हा तुम्ही प्रत्येकाला दंडोत घालायला सुरुवात कराल, गावात जो भेटला त्याला दंडोत घालायला सुरुवात कराल. आज तो करणार नाही दंडोत,
आपण त्याला दंडोत केला ना, दंडोत असा नाही करायचा, दंडोत तो असा नाही करायचा, दंडोत असा करायचा, थोडंसं झुकून करायचा, नम्रतेने करायचा. आणि पहिला दंडोत कोणाला करायचा का, ज्याचं आपल्या आजपर्यंत जमलंच नाही, ज्याच्याबरोबर आपली कट्टी आहे, ज्याने आपल्याला पाहिल्यावर मारका बैलासारखा पाहतो, इकडं पाहतो तिकडं पाहतो, पहिला दंडोत त्याला करायचा. कारण त्याची अनुकूलता तुमच्यासाठी धर्माला बळ देणारी आहे. तुमचे शुभचिंतक असले पाहिजे, प्रत्येकजण शुभचिंतक झाला पाहिजे. त्यासाठी त्याच्या मनातली कटुता दूर करण्यासाठी तुम्हाला फुकट फाकट सोपा उपाय परमेश्वराने दिलेला आहे. फुकट, याला काही पैसे लागतात का? काही लागत नाही. याला फक्त मानसिकता लागते, वासना लागते, नम्रता लागते, मीपणाचा भाव त्याग करावा लागतो. दंडोत करायला सुरुवात करायची. आज केला तो करणार नाही, दुसऱ्यांदी केला करणार नाही, तिसऱ्यांदी केला आपोआप त्याला लाज वाटेल, तो बी म्हणेल दंडोत दंडोत. मग आपोआप त्याला बी सुरुवात करायची. ज्या मिनिटाला तो दंडोत करल त्या मिनिटाला तुम्हाला परमेश्वराची प्रसन्नता यायला सुरुवात होईल, कृपा यायला सुरुवात होईल. कारण त्याला तुम्ही अनुकूल केलं आहे, त्याला धर्माच्या प्रती अप्रत्यक्षरित्या एक ओळख करून दिलेली आहे. बघा, तुम्ही पिक्चर पाहता की नाही माहीत नाही, पण पिक्चर पाहत असेल आणि जरी पाहायचं असलं तर एक गुण काय आहे, त्यात समज काय आहे, मेसेज काय दिलेला आहे हे बघायचं असतं. मनोरंजन म्हणून जरी पिक्चर बनवलेले असले तरी त्याच्यामधून काहीतरी मेसेज दिलेला असतो. लगे रो मुन्नाबाई तुम्ही पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? गांधीगिरी. गांधीगिरी काय आहे? समोरच्यानी जरी त्रास दिला, शिव्या दिल्या, थुंकला तरी त्याला काही बोलायचं नाही, साफ करीत राहायचं. तो एक असतो माणूस बघा, दररोज बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर ती शेजारची बाई येते का माणूस येतो, तो थुंकतो, तो काहीच करत नाही, पुसून घेतो. दुसऱ्यांदी तसंच करतो, तो पुसून घेतो. तिसऱ्यांदी तसंच करतो, पुसून घेतो. चौथ्यांदी त्यालाच लाज वाटते, तो थुंकणं बंद करतो. तसं आपण काय करायचं आहे? श्री चक्रधरगिरी काय आहे ती? दंडोत प्रणाम. जो भेटला त्याला दंडोत प्रणाम. त्याची अनुकूलता वाढेल, त्याच्या मनातली कटुता तुमच्याविषयी दूर होईल. आणि सर्वात मेन म्हणजे त्याच्या मनातलं काय असेल ते हो का न हो, परंतु तुमच्यामध्ये योग्यता यायला सुरुवात होईल, नम्रता यायला सुरुवात होईल, परमेश्वराची प्रसन्नता यायला सुरुवात होईल. म्हणून धर्म आपण आपल्यापासून सुरुवात करायची आहे, सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे. आणि सुरुवात ही दंडोतापासून आहे. बाकी ज्ञान आचार हा नंतरचा भाग आहे. आज योगायोगाने मदर्स डे आहे. पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करत आहोत. आपण आपल्या आईबरोबर आता 365 दिवस राहतोय, त्याच्यामुळे आपल्याला मदर्स डेची गरज नाही. परंतु आता आपण बी त्यांच्यासारखंच व्हायला लागलेलो आहे. तिकडं काय आहे, आई वडील वेगळे, मुलं वेगळे, मुलगी वेगळा, कोणी कोणाला भेटत नाही. मग निदान वर्षातून एकदा तरी भेटा, त्यासाठी ते डे निर्माण केलेले आहे. मदर्स डे, अजून कोणते कोणते डे आपल्याकडं गरज नाही, परंतु आज मदर्स डे आहे. आणि या मदर डेच्या माध्यमातून परमेश्वराने आईविषयी खूप असं सुंदर तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आईची महिमा गायलेली आहे, वडिलांची महिमा गायलेली आहे, आपल्या कुटुंबाची महिमा सांगितलेली आहे. लहान मुलगा असतं पहिलं काय करतं, ते धडपडतं, इकडं तिकडं करतं, उलटं पालटं पडतं, रांगायला सुरुवात करतं, मग घरात चालतं, घरात चाललं का मग गल्लीत चालतं, मग गावात चालतं, मग ते मोठं मोठं पुढं पुढं चालत राहतं. तसं धर्म हा सुद्धा घेण्यासाठी आपण उलटं पालटं पडलं पाहिजे. उलटं पालटं पडलं म्हणजे धडपड केली पाहिजे. कुठून भेटल, याच्यातून भेटल, त्याच्यातून भेटल, सत्संगातून भेटल, वाचनातून भेटल, ऐकण्यातून भेटल, संगतीतून भेटल, कुठून भेटल, जिथून भेटल ती धडपड आपण केली पाहिजे. आणि ती करत असताना सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे. आणि त्या घरात एकदा अनुकूलता निर्माण झाली का मग गल्लीत अनुकूलता निर्माण होईल. नाही तर घरावर नाव राहतं आई वडिलांची पुण्याई आणि आई वडील गोठ्यात राहते का नाही परिस्थिती. आई वडिलांना विचारतही नाही, त्यांची अनुकूलता नाही. इथं आपण एवढे सेन्सिटिव्ह झालेलो आहोत मान व संप्रदायातले लोक, का गुरुचं मन दुखलं नाही पाहिजे. गुरु मनात दुखलं
का देव दुखला. अरे पण तुझे आई वडील दररोज दुखवतोय तू, त्याचं काय? तुझं कुटुंब तुझ्यासाठी नीट नाही आहे, त्या कुटुंबाकडे तू चांगला पाहत नाही आहे. पहिले ते सांभाळ, नंतर मग गुरु तर नंतर आहे, हे तर पहिले गुरु आहे. परमेश्वरांनी निमित्त मानिजे सांगितलेलं आहे. आणि मग ते निमित्त आपल्याला या सृष्टीत येण्यासाठी कोण झाले? पहिले आईवडील झाले, मग आपले भाऊ बहीण झाले. आता इस्टेटी वाढल्या, जमिनीच्या किमती वाढल्या, त्याच्यामुळं बहीण भावात राहिली नाही, भाऊ बहिणीत राहिला नाही. कारण कायद्याने काय दिला? समान अधिकार. जी बहीण आणि भाऊ एकामेकाशिवाय राहत नाही, आता ते डायरेक्ट कोर्टातच दिसत आहे. लालच, स्वार्थ निर्माण झालेला आहे. आणि ज्याला धर्माचा संस्कार आहे, संस्कृती आहे, जो धर्मात आहे, तो मात्र असं दिसणार नाही. प्रेमाने माझ्याकडे अशा घटना येत राहतात. मग त्या मी भावाला सांगतो की तुझ्याकडे 10 एकर जमीन आहे, तुला एकच बहीण आहे, तू एकच बहीण आहे. आता आजकाल काय झालं? हम दो हमारे दो. त्याच्यातली 2 एकर दिल्याने तुला काय फरक पडणार आहे? ती प्रेमाने दे. तिलाही अपेक्षा आहे, अभिलाषा आहे, तिची अडचण आहे, दूर आहे. तिला अडचण असेल तर ती मागेल, अडचण नसेल तर कशाला मागेल? तर या साऱ्या गोष्टी समजून घेण्याच्या आहे. पण ह्या धर्माच्या चौकटीत आपल्याला कसं बांधता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. सुरुवात आपल्या घरापासून करत असताना आपलं कुटुंब आपल्यापासून समाधानी तुम्ही ठेवू शकले तर धर्माची प्रतिकारंता वाढेल. तुमचं कुटुंब तुम्ही शहाणं केलं तर धर्माची प्रतिकारंता वाढेल. नाही तर तुम्ही शहाणे बाहेर ज्ञानाच्या गप्पा करतात आणि घर सारं अज्ञान, आणि त्याच्यामुळे अडथळे तुम्हाला ते निर्माण होतात. त्याने अजिबात जायचं नाही, इथंच राहा. वाटलंच तर संन्यास घ्या, पण कपडे बदलू नका, आश्रमात जाऊ नका. हे काही लई मोठं प्रेम आहे अशातला भाग नाही आहे. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची भीती आहे, समाज काय म्हणेल याची भीती आहे. त्याच्यामुळे धर्माचा संस्कार रुजवायला सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे, आणि मग नंतरचं दुसरं आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे. आपल्या कुटुंबात जर रुजलं, आपल्या कुटुंबाचं वातावरण बदललं, राहणीमान बदललं, विचार बदलले, तर त्याचा परिणाम गल्लीत होत असतो. मग गल्लीतले लोक अनुकूल होतील. नाही तर इकडूनचाही माणूस आपल्याशी नीट राहत नाही आणि तिकडूनचाही माणूस आपल्याशी नीट राहत नाही, ना आपण मानभाव म्हणून धर्माची टिमकी वाजवीत राहतो. आपल्याला लोक चांगले म्हणले पाहिजे. अरे काही असो, परंतु हे मानभाव चांगले आहे. हे काही असो, यांची नैतिकता चांगली, यांचा व्यवहार चांगला, यांचं बोलणं चांगलं, यांचं राहणं चांगलं, यांची नम्रता चांगली. नाही तर मानभावांचं तोंड पाहू नका, यांच्यासारखे नालायक माणसं नाही. असे जर म्हणणारे लोक तुम्ही निर्माण केले तर धर्म तुम्हाला कळाला नाही. आचार आपल्यापासून, आपल्या घरापासून, आपल्या गावापासून करायचा असतो. नाही तर गावात कुत्रं विचारत नाही, इकडं हा पुढारपण करीत बसतो. जमल का? गावात सक्सेस तर बाहेर सक्सेस, घरात सक्सेस तर गावात सक्सेस. या साऱ्या गोष्टी धर्माच्या चौकटीत आपल्याला बांधायच्या आहे. आणि म्हणून आपल्याला सुरुवात आपल्या आईवडिलांपासून करायची आहे. कारण त्या आईवडिलांची महिमा आपण परमेश्वराकडूनच घेतलेली, परमेश्वरांनी ती सांगितलेली आहे. आणि जर तुम्ही अभ्यास केला, अनेक दृष्टांत आईच्या माध्यमातून देवाने सांगितलेले आहे, आईची महिमा गायलेली आहे. म्हणून तिथं पहिले समाधान निर्माण करा. यदा कदाचित त्यांना बोध असेल पक्का, धर्मसंस्कार असतील आणि त्यांना वासना निर्माण झालीच अनुसरणाची, तर अडथळे निर्माण करण्यापेक्षा त्यांना प्रेरणा देऊन त्यांची व्यवस्था कसं करायचं, काय करायचं, त्यांना विचारून त्याला सपोर्ट दिला पाहिजे. नाही तर अशी कितीतरी मुलं आपल्याला मी पाहिलेले कपाळ करांटे, आईवडिलांची इच्छा आहे त्यांना अजिबात नाही, मी मरून घेईल पण यांना अनुसरून देणार नाही, असे आम्हाला अनुभव येत राहतात. याचा अर्थ काय? की ज्या आईवडिलांनी त्या मुलाबाळांसाठी सारं आयुष्य खस्ता खाल्ल्या, कष्ट केले, त्यांच्या हिताचं चिंतन केलं, विचार केला, उठले बसले, त्यांच्या हिताचा जेव्हा विचार येतो तेव्हा यांनी करायला पाहिजे. तर हे कपाळ करांटे म्हणतात नाही नाही अजिबात जायचं नाही. लोक काय म्हणतील? लोक म्हणतील यांनी कष्ट केले, कामं केले, खाय पाहिजे दिवस झाले मानभाव, मग यांना काय जड झाले होते का? आणि असे अनुभव येतात. दरीला असेच एक आई आली, दीक्षा घ्यायची म्हणे, सत्संगात समजावलं, तयार झाली. बाबा म्हणे मी अजिबात दीक्षा घेणार नाही. म्हणलं काही घेऊ नका, परंतु तिची दीक्षा 2-4 दिवसांनी, तोपर्यंत तर मार्गात येऊन येऊन आता तुटणार आहे तुम्ही, आयुष्यभर एकत्र राहिले, 2-4 दिवस राहा म्हटलं. मग ते आले, 4-8 दिवस सत्संग ऐकल्यानंतर त्यांच्या मतावर परिणाम झाला.
म्हणले म्हातारी दीक्षा घेते तर मग मी कायला राहू, मी कोणाकडे चहा मागू. सुरुवात तिथून झाली. मग त्यांची मानसिकता तयार झाली, वातावरण निर्माण केल्यानंतर डिक्लेअर केलं कार्यक्रम. मग त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या साऱ्या नातेवाईकाला कळवायचं, दीक्षा ही चोरून लपून घ्यायची नसते. अनंत जन्माचे अनंत दोष अनंत पाप जरी केलेले असले परमेश्वराला नम्रपणे आपल्याला शरण जरी जायचं असलं तरी पण टिमकी वाजून जायचं असलं, पाप करायला घोड्यावर बसून मिरवणूक काढतो का नाही. लग्न काय करायला निघालेला आहे तो, काय जिंकायला निघाला आहे. घोड्यावर मिरवणूक काढून निघतो, पार बँड बाजा लावून साऱ्या नातेवाईकांना बोलून आणतो आणि मग कार्यक्रम करतो. दीक्षा 4 लोकांना आपल्या नातेवाईकांना कळाली पाहिजे, समजली पाहिजे का मी कोणाचा. आता आम्ही तुमचे नाही, आम्ही आमच्या देवाचे झालो, त्याच्यावर तुमचा आमचा काही संबंध नाही. आणि ते नाथ काही तुम्ही आम्हाला लावू नका ना आम्ही तुम्हाला लावणार नाही आहे. तुमच्यासाठी मी मेलो आणि माझ्यासाठी तुम्ही मेले, हे डिक्लेअर करण्याचा कार्यक्रम गुपचूप कशाला व्हायला पाहिजे. सांगा म्हटलं, तुमचे आत्ते भाऊ मामे भाऊ साडू मेवण्या काय असतील त्यांना सांगा आणि बोलवा म्हटलं, काही अडचण नाही. त्यांना आपण सांगू नेमकी दीक्षा काय असते. आले ना ते, आल्यानंतर पहिल्यांदा तिथं यांच्या पोरांनाच रिंगणात घेतलं. लाजा वाटायला पाहिजे म्हणे, म्हातारीचं खायचे प्यायचे दिवस आले आणि तुम्ही दीक्षा देऊन बाहेर काढू राहिले, तुम्हाला जड झाले का म्हणे. आता पोरं काय बोलणार. 2 पोरं होते त्यांचे, पोरं कन्फ्यूज झाले. म्हातारा थोडासा धीट, म्हातारा म्हणे काय प्रॉब्लेम आहे तुमचा सांगा. म्हणे अजिबात नाही म्हणे, यांना जड झाले असेल तर हा साडू म्हणतो मी घेऊन जातो, आत्तेभाऊ म्हणतो मी घेऊन जातो, हा म्हणतो मी घेऊन जातो. अशा वेळेस लय बळ येतं नातेवाईकांना. लग्नाच्या वेळेस, मृत्यूच्या वेळेस आणि दीक्षेच्या वेळेस तर सर्वात जास्त बळ येतं. जो येत नाही तोही बी प्रेम दाखवायला लागतो आणि तो बी नाथ गोसायला दाखवला. याचंच याला पडलं, याचं वेळेवर याला खायला भेटत नाही, हा म्हणतो मी नेतो त्याला, लय बळ येत. तसं तिथे बळ आलं. मग आता बाबा झाले थोडे कन्फ्यूज, आयला माझ्यावर एवढे लोक प्रेम करत होते माहीतच नव्हतं. मेवणी प्रेम करती, साडूही प्रेम करतो, आते भाऊ प्रेम करतो, मामे भाऊ प्रेम करतो, चुलताय प्रेम करतो, चुलत पुतणी आहे तो बी प्रेम करतो. अजिबात नाही म्हणे माझा बाप गेला, मी आत्तापर्यंत तुला बाप म्हणून मानत होतो, अजिबात नाही जमणार. बाबा झाले कन्फ्यूज. बाबा आले माझ्याकडं आणि बाबा अशी अडचण आली. आता हे लोक तर आडवे आले, पोरांना त्रास द्यायला मला त्रास द्यायला. म्हटलं त्यात आयडिया एकदम सोपी. म्हटलं काय टेन्शन घेऊ नका, जा म्हटलं परत मीटिंगमध्ये त्यांना सांगायचं बरोबर तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, पोरं आम्हाला नीट सांभाळत नाही, आमच्याकडे 2 पैसे नाही आहे, अधिकार नाही आहे, एवढं कष्ट केलं, कामं केले, स्वतंत्रतेने जगण्याचा इच्छा असूनही स्वतंत्रतेने जगता येत नाही, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, गुन्हेगार आहे आमचे पोरं. आता आम्ही दीक्षा घेत नाही तुम्ही सांगताय, पण काम एकच करा का तू 50,000 तू 50,000 तू 50,000 आमच्या नावावर टाका. आणि जे पळाले ते दीक्षाला सुद्धा थांबले नाही. जीव स्वार्थी आहे, हे भामटेपणा जीवाचा आपल्याला कळायला पाहिजे. कोणीही पैसे दिले नाही, ते म्हटले भाऊ करायचं तर करा, आम्ही तुम्हाला शहाणपणा शिकवायला लागलो, तुम्ही आमच्या डोक्यावर बसायला लागले. ते निघून गेले. त्या म्हातारीच्या दोघांच्या दीक्षा झाल्या. मार्गात 4-5 वर्षे होते, आजही आहे, व्यवस्थित आहे, धर्म सांभाळतात, मुलं येतात जातात. सांगण्याचं तात्पर्य काय, आईवडिलांचं कर्तव्य आईवडिलांनी केलेलं असतं मुलाच्या प्रती. त्यांनी सारं आयुष्य या मुलींच्या आयुष्यासाठी दिलेलं असतं. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मुलांनी संधी भेटलेली असते, त्या मुलांनी कर्तृत्व करायचं राहतं, पुरुषार्थ दाखवायचा असतो, पुढं व्हायचं असतं. एका ठिकाणी असंच गेलो मी, सत्संग झाला. वडील थोडेसे भावनिक आणि अभ्यास करणारे म्हटले बाबा मला दीक्षा घ्यायची इच्छा आहे. श्रीमंत पार्टी, 2 मुलं एकदम सुख वस्तू. पण हे पोरं नाही म्हणताय, पोरं म्हणताय बाबा अजिबात नाही म्हणे, तुम्ही कुठे जा, पंक्ती द्या, कोणत्या मार्गात राहा, किती खर्च करा, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, सारं आहे म्हटलं, पण दीक्षा नाही म्हटलं. त्याला म्हटलं तू का बरं दीक्षा नाही म्हणतो, तू लय जीव आहे द्यावं बाबावर. म्हणे मग लय जीव आहे. म्हटलं लय जीव आहे ना, तर मग 2 एकराचा आश्रम तयार करून दे ना, 2 एकर घे, मोठा आश्रम तयार कर, बाबाची दीक्षा दे आणि त्या निमित्ताने 5-10 साधू संत सांभाळ, लय जीव आहे तुझा. तर नाही म्हणणं म्हणजे नेमकं काय. जेव्हा समजावलं, त्यांच्या लक्षात आलं, फोड करून सांगितली, तेव्हा त्याचं ते नियोजन करायला सुरुवात केली त्यांनी. मुलांना समज नसते, जाणीव नसते, अज्ञान असतं, समाज काय म्हणल, समाज काहीच म्हणत नसतो. तसं पाहायला गेलं ही आपली मानसिकता असते.
समाज हा काही नसतो लेखी, ती आपली मानसिकता असते आणि आपला स्वार्थ असतो. म्हणून मुलांनी पुढं होऊन आईवडिलांच्या दीक्षेला सपोर्ट केला पाहिजे आणि आईवडिलांनीही त्या मुलांना समजून घेऊन उमजून घेऊन त्या गोष्टी करायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य धर्म हा आपल्यापासून सुरुवात करायची असते ना, आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायची असते. सर्वात पहिले आपले आईवडील समाधानी आपल्यापासून असले पाहिजे. त्या आईवडिलांना प्रसन्नता वाटली पाहिजे आपल्याविषयी, त्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्याविषयी आणि त्या अनुषंगाने ते जर समाधानी आपण ठेवू शकलो त्यांना, तर पुढं जाऊन आपली प्रतिकारंता धर्माच्या प्रती वाढू शकते, वाढायला पाहिजे. आता हे बाळासाहेबांची आईसुद्धा किती वर्ष झाली आईला दीक्षा घेऊन? 6 वर्ष झाले, जास्त झाले असतील. आईची जेव्हा इच्छा झाली, बाळासाहेब आता आम्हाला जोडलेले असल्यामुळे विषयच नाही, कार्यक्रम झाला, दीक्षा झाली, मस्त आपलं आपलं स्मरण देव करत राहते आई. आपण आपली काळजी घ्यायची, काय दवाखाना हे ते विषय येतो कुठं? तुम्ही तुमची ड्युटी करा, तुम्ही शिष्य म्हणून ड्युटी करा, कर्तव्य करा. ही आता आपली आई नाही आहे, ही माझी आता गुरुआई झाली. त्या गुरुवानी विचार करायचा असतो का हे आता माझे मुलं नाही आहे, माझे आता शिष्य आहे, त्यांना 4 गोष्टी सांगणे गरज पडेल. श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं अर्जुन देवाला? मी शस्त्र हातात घेणार नाही, पण शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगत. ते बी विचारलं तर अर्जुन विचारित होता आणि देव सांगत होते. बळत लुडबुड करायचं काम करायचं नाही, खूप सोपं आहे. एक मर्यादित एक रेषा मारून घेतली, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. सांगण्याचं तात्पर्य जिवंत बाप आहे तोपर्यंत बापाकडे पाहायचं नाही, आईचं पाहायचं नाही, आणि नंतर मात्र समाजाला गोळा करायचं, मोठा दासवा करतो, मोठे पात्र घालतो, ते काही कामाचं नाही. कबीराचा एक दोहा आहे, खूप सुंदर आहे. जिंदा बाप कोई न पूजे. जोपर्यंत जिंदा असतो, जिवंत असतो, त्या बापाला पाया पडायचं नाही, दंडते घालायचं नाही, पूजनही करायचं नाही. मरे बाद पूजवाय. मेल्याच्या नंतर मात्र पूजेच्या टोकरच्या टोकर उभे करायचे. मुठ्ठीभर चावल लेके कव्य को बाप बनाय. जिवंत बाप आहे, त्याचं पूजन करायचं नाही, त्याची काळजी घ्यायची नाही, त्याला समाधान द्यायचं नाही, त्याची आवड निवड विचार करायचा नाही, आणि मेल्यानंतर पात्र घालायचे, मेल्यानंतर पित्र करायचे आणि कावळ्याला बाप करून घ्यायचं. म्हणजे आपला बाप विसरून गेलो आपण कोण आहे आपलं. म्हणून आई वडिलांच्या बाबतीत जे संवेदनशील असतात त्याची धर्माची प्रतिकारंता वाढते. कुटुंबाच्या बाबतीत जो संवेदनशील असतो का माझं भलं झालं, माझ्या कुटुंबाचंही भलं झालं पाहिजे, कारण ते आपलं भलं पाहत असतात आणि त्या अनुषंगानेच चालत असतात. देवाने सांगितलं माता पित्राच्याने अभिमाने बाळकाशी भले. स्नेहाने प्रेमाने हे आई वडील आपल्या बालकाचं हितच पाहतात. त्या आईला किती त्रास द्या, ती आई म्हणते जाऊ द्या, देव तिला त्याचा कर्म, पण तो सुखी राहिला पाहिजे. म्हणता की नाही तुम्ही म्हाताऱ्या लोकांना? परंतु आपला स्वभाव नडतो, आपणही बी जरा ध्यानावर राहायचं, आपणही बी तिला सून म्हणून, कारण आता तो त्याला आई आली ना दुसरी, तुम्हीच आणली ना करून, तिचं तुम्ही आई झाली तर मग तो बी तुम्हाला आई म्हणून मानल. तिच्याची खुटबुट जर केली तर त्याची अडचण होती ना, इकडं आड आणि इकडं वीर. आईकडून बोलावं का बायकोकडून बोलावं, मग तो बायकोकडूनच बोलवतो, कारण का आयुष्य पुढचं त्याचं तिच्याबरोबर राहत. म्हणून मी सांगत राहतो, तरुणपणात तुम्ही कसे वागले त्याच्यानुसार तुमचं म्हातारपण ठरतं. तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं वागणं कसं आहे, तुमचं राहणं कसं आहे, त्याच्यानुसार तुमचं म्हातारपण. जर का तरुणपणात तुम्ही हिसकूस केली का मात्र म्हातारपण अवघड. मी एका ठिकाणी गेलो होतो, हे माझे अनुभवच तुम्हाला मी सांगत राहतो. आईने दीक्षा घेतली, बाबांनी दीक्षा घेतली, वेगळ्या रूममध्ये राहतात. मग आई म्हणे, बाबा म्हणे चला बाबा आमच्या इथं. गेलो, म्हणलं तुम्ही? म्हणे आम्ही दीक्षा घेतली. म्हणलं मुलं? एक मुलगा वरती राहतो, एक बाजूला राहतो. म्हणलं ते काही लक्ष देतात? नाही लक्ष देतात, आमचा स्वभाव नडला. म्हणे आता काय करणार, तरुणपणात आम्ही जे करायचं नाही ते केलं, सुनालाही त्रास दिला, तो बाबा कबूल करतोय. म्हातारी काय म्हणते, का आपणच केलं का, सारी दुनिया नाही करते का? सगळीकडे ते चाललंय, मग त्यांनी का आपल्याला असं करायचं काय? आपणच गुणी पाहिजे, तेव्हा गुण आपल्या आजूबाजूचे येतात. आपण कसं राहतो त्याच्यावरती आपलं पुढचं आयुष्य ठरत असतं. म्हणून घरामध्ये अनुकूलता निर्माण करणं, धर्माच्या प्रती संस्कार संस्कृती रुजवणं हे आपलं पहिलं धर्माचं कार्य, पहिलं धर्माचं पाऊल आहे.
तिथून आपली सुरुवात झाली पाहिजे. आपल्याला गुरुचं महत्त्व आहे, आपल्याला धर्माचं महत्त्व आहे, आपल्याला देवाचं महत्त्व आहे, आपल्याला स्थानाचं महत्त्व आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. पण ते महत्त्व आपल्याला घरातून निर्माण झालं पाहिजे. या कुटुंबाचं आपल्याला महत्त्व आहे, कारण आपलं हित त्यांच्या हितात दडलेलं आहे. ते जर शहाणे असेल तर ते म्हणशील जा जा, काय हरकत नाही, तुम्ही देवदेव करायला चालले, कुठं वाईट काम करायला चालले, दीक्षेला सपोर्ट करतील, नाही तर सारे आडवे येतील. त्या आडवेपणावरती तुम्हाला विनाकारण भ्रम होईल, परत तुमची राहून जाईल. त्याच्यामुळे जास्त भावनिक न बघता प्रॅक्टिकल बघून आपलं हित काय आहे ते पाहायचं आहे. आणि आई वडील कधीही जीवाचं हितच पाहतात, मुलाचं हितच पाहतात. ते कधी कोणत्याही मुलामुलीला शाप देत नाही. त्यांचं एकच असतं, यांचं चांगलं हो, यांचं भलं हो, त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं असतं. ते खरे हितक्ष असतात, ते पहिले निमित्त असतात. आपल्याला देवाने निमित्त मानी जे सांगितलं अति व्यापक सूत्र आहे. निमित्त कोण कोण आहे आपल्याला, तेव्हापासून सुरुवात जर केली तर समाजातला प्रत्येक घटक आपल्याला निमित्त आहे. आपण समाजाकडूनच घेत असतो, शिकत असतो. प्रत्येकाचे आदर करणं, प्रत्येकाला आपलं म्हणणं, प्रत्येकाकडून गुण ग्राहकता ठेवून गुण घेणं आणि प्रत्येकजण आपल्याला निमित्त आहे असं समजून त्याच्याकडे त्या दृष्टीने जर बघायला सुरुवात केली तर परमेश्वराचे कितीतरी तत्व आपण सांभाळतो. पण आपल्याला परकेपणा निर्माण झालेला आहे. आपण तर पार वेलीत अडकलो, हा ह्या वेलीचा, तो त्या वेलीचा, हा ह्या मार्गातला, तो त्या मार्गातला, आणि याला 25 स्थळाचा अभ्यास झालेला राहतो आणि तो असा करतो. तेव्हा अज्ञानाचा काय विषय घेतो? हा या लाल कपड्यातला, हा काळ्या कपड्यातला, हा सफेद कपड्यातला, हा राखाडी कपड्यातला, याचं वर्गीकरण आम्ही केलं आहे. आणि आम्ही ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. जे आमचं ते तुमचं, जे तुमचं ते आमचं, हे आपण एकामेकाचा प्रतिबिंब आहोत. मला माझा धर्म तुमच्यात दिसला पाहिजे, तुम्हाला तुमचा धर्म आमच्यात दिसला पाहिजे. जेव्हा असा दिसेल तेव्हा धर्म उभा राहील. धर्म उभं करण्याचं काम आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा, तेव्हा या गोष्टी होईल. परमप्रीती म्हणजे लागले पण धर्माच्या प्रती, धर्माच्या चौकटीत राहून. हा स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे. या अनुषंगाने आपले हितक्ष आहे, हे आपले निमित्त आहे. आणि म्हणून देवाने ते सूत्र सांगितलेलं आहे, प्रत्येक घटक आपला निमित्त आहे असं जर म्हटलं तर प्रत्येकाविषयी आदर निर्माण होईल. परमेश्वर सम जीव विषम ही समानता आपल्या दृष्टीमध्ये निर्माण करू शकले तर किती मोठं तत्व आपण सांभाळून परमेश्वराला किती मोठी प्रसन्नता निर्माण याचा विचार करा. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून, आपल्या आईवडिलांपासून करायची. कारण माता पित्र जे आईवडील जे आहे ते ह्या जीवाचा अभिमानाने भलं करण्याचाच विचार करतात. जे आईवडील विचार करतात ते कोणीच विचार नाही करू शकत. परंतु त्याच्याही पलीकडे जो विचार करणारा तो एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही. यांचा जेव्हा विचार करू तेव्हा त्या परमेश्वराच्यापर्यंत विचार करण्याची ताकद आपली जाईल, ती प्रतिकारांता जाईल. आपल्याला शेजारी दिसत नाही, आपण देवदर्शी आहे. परमेश्वर म्हणतात हा इकडं तिकडं जातो आणि हा स्वतःच्या आईलाच सांभाळीत नाही, याचा विचार तो करत नाही. आपण दुसऱ्याचे दोष पाहतो, हा कुठं जातो म्हटले सामान्य स्त्रीकड, आणि हा आईवडिलांना त्रास देतोय, दुःख देतो, याचं काय? याचा आपण विचार केला पाहिजे की आपल्याला धर्माची सुरुवात कुठून आणि कशी करायची अत्यंत सोपी आहे. आणि तुम्हाला या स्टेप सांगतोय. याच्यासाठी पैसा लागत नाही, याच्यासाठी खर्च लागत नाही, याच्यासाठी कुठं जावा यावा याचा वेळ लागत नाही, एनर्जी लागत नाही, काही लागत. याच्यासाठी फक्त लागते तुमची नम्रता आणि मानसिकता. मातेचे स्नेह ते नैसर्गिक, किती मोठं सूत्र आहे. आईचं प्रेम ते नैसर्गिक असतं म्हटलं. आणि आईच्या प्रेमाविषयी देवाने सांगितलंय. त्याच्यामुळं आईच्या प्रेमाव्यतिरिक्त या जगात प्रेमच नाही आहे. परंतु आईच्या प्रेमाव्यतिरिक्तच आपण साऱ्याला प्रेमाला दंडत बसावं, प्रेम समजतो. मग ते खरंच प्रेम आहे का? ज्या अर्थी देवाने सांगितलं नाही त्या अर्थी ते नाही आहे. मग ते काय आहे? ती फक्त ॲडजस्टमेंट आहे. त्या वेळेची ती गरज आहे. आणि त्या गरजेला आपण प्रेमाचं बिरुद चिटकावलं आणि त्या भ्रमात आपण अडकलो. आईचं प्रेम ते नैसर्गिक, आणि ते आईचं प्रेम प्रत्येकाला मिळत असतं. हाय तोपर्यंत किंमत नसते, गेल्यानंतर मात्र किंमत कळते. वेळ निघून गेलेला असतो. आणि म्हणून आई काय आहे हे देवानी सुंदरपणे सांगितलेलं आहे. आईच्या ठाई काय आहे हे देवानी सांगितलेलं आहे. जसं आपण लहान मुलगा म्हणतो वाघ कसा असतो, वाघ कसा असतो, मग आपल्याला का वाघाला तर नेऊन दाखवू शकत नाही.
मग आपण काय करतो, मांजर येते म्हणे वाघाची मावशीचे म्हणे, असाच वाघ असतो, याच्यापासून तो कल्पना करतो. तसं आईपासून कल्पना करून परमेश्वर कसा आहे हे परमेश्वर आपल्याला अप्रत्यक्षरित्या सांगतात. अर्जुन देवानी एकदा देवाला विचारलं का, देवा तू माझ्यावर किती प्रेम करतो. देवाने आता त्या प्रेमाच्या व्याख्यात आणि प्रेम कसं सांगायचं आणि किती करतो हे कसं सांगायचं, त्यांनी सुद्धा आईचा आधार घेतला. म्हणजे आई तुझ्यावर किती प्रेम करते, त्याच्यावरती त्या प्रेमामध्ये 99% ॲड कर, तितकं मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे बघा तो परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो. आईचं 1% प्रेम आहे, त्याच्यात 99% ॲड केलं, ते आई परमेश्वराचं प्रेम आहे. पण परमेश्वरापर्यंत आपण गेलो नाही का, तर इथंच आपण समजलो नाही, अजून इथंच जाणलं नाही, इथंच ओळखलं नाही. हे ज्यांनी ओळखलं तो त्याला ओळखणार आहे. हे साधन आहे परमेश्वरापर्यंत जाण्याचं. म्हणून आईचं प्रेम ते नैसर्गिक, कोणताही स्वार्थ नाही, कोणताही भाव नाही. मला म्हातारपणी सांभाळील, कसा सांभाळील, काही विचार करील का, काय नाही. आणि या भावनेने ज्यांनी मुलांना अपत्य केलं तर ते 100% कंबरडात लाता घालतात संध्याकाळ रात्री त्या शेवटच्या म्हातारपणामध्ये. परंतु आई मात्र कधी विचार करत नाही की यांनी मला सांभाळावं, लक्ष द्यावं. काय नाही, तुम्ही सुखी राहा. कारण ते नैसर्गिक आहे, स्वार्थ नाही, निरपेक्ष भाव आहे. आणि त्या परमेश्वराला या निरपेक्ष भावाच्या प्रेमाची अपेक्षा आहे आपल्याकडून. पण आपल्याला हेच प्रेम जर समजलं नाही, कळालं नाही, तर ते कसं कळेल, ते कसं समजेल. म्हणून सुरुवात आपली इथून झाली पाहिजे. आपल्याला भक्ती नाही करायची आईवडिलांची, ती जीवाची भक्ती होईल. आदर करायचा. आपल्याला गुरुची भक्ती नाही करायची आहे, आदर करायचा आहे. आणि आदर कसा करायचा मी काल सांगितलं. साधू संत आल्यानंतर काय करायचं नेमकं, त्यांच्यासाठी कशी सिस्टम राबवायची, कशा पद्धतीनं आपला कड करायचा, कशा पद्धतीनं आपलेपण दाखवायचं, त्यातून ते प्रसन्न होणार आहे. तुम्ही 500 रुपयाची नोट लावली, प्रसन्न होण्याची काही गॅरंटी नाही. 500ची लावली तर म्हटले किती आहे, अजून 500 लावली असते काही फरक पडला असता. नोटा लावण्यापेक्षा आदर करा, प्रसन्न द्या. कोणालाही तशी अपेक्षा नाही. ज्याला अपेक्षा आहे त्याला किती दिलं तरी तो समाधानी होणार नाही. पण तुम्ही तुमची कड करा, तुमची ड्युटी करा, तुमचा संस्कार दाखवा. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. परंतु तो दिवाळी दसरा आपल्याला मनातून वाटला पाहिजे, अंतःकरणातून वाटला पाहिजे. आणि त्या लेवलचे ते साधूही असले पाहिजे. मरणं सोपं आहे, कोणासाठी आपण मरू, करणं सोपं आहे, कोणासाठी आपण करू, पण त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे असले पाहिजे. अन्यथा ती प्रवृत्ती त्यांची नसेल तर आपल्या करण्याला परत नकारात्मक भावना निर्माण होते, धर्मावरून जाण्याची शक्यता होते. सुरुवात आपण आपल्या करा, त्यापासून आपल्याला उपयोग होईल. परमेश्वरांनी सांगितलं, परमेश्वर जीवाचे त्याच्या एक दिवशी मातेच्या ठाईवरते. बघा परमेश्वर काय म्हणतात, स्वामी श्री चक्रधर, आमच्या ठिकाणी जे तुमच्याविषयी प्रेम आहे त्यातला एक ठाय, त्यातला एक भाग, त्यातला 1% ते प्रेम आईच्या ठिकाणी आहे, एक अंश आईच्या ठिकाणी आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वरांनी सांगितलं, मी कसा आहे हे बघ, मी असा आहे, याच्यातून 99% ॲड कर आणि मग तुला माझी जाणीव होईल. माझी जाणीव होईल, माझ्यावर बुद्धी निर्माण होईल, तेव्हा ह्या परमेश्वराच्या परिवारावरती बुद्धी निर्माण होईल. वेली तुझ्या डोक्यातून निघून जातील, कपडे तुझ्या डोक्यातून निघून जातील, गाव भाव हे सारं निघून जातील. फक्त आणि फक्त माझ्या देवाचा. जो देवाला आवडतो, त्याच्यापेक्षा देव ज्याला आवडतो तो श्रेष्ठ देवाने सांगितलंय. देवाला तर सारेच आवडतात, सकळ जीवाचं चिंतन करते. सकळ संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, असा जाणीव ज्या जीवाला झालेली आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याला परमेश्वराचं स्वरूप दिसतं. ज्याला परमेश्वर आवडतो त्याला परमेश्वराचं आतलं स्वरूप दिसतं. या दोनच जीवाला दिसतं. परंतु आपण कशात अडकलेलो आहे आणि कशातून आपल्याला निघायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आईवडिलांचं महत्त्व जाणून उमजून समजून आपण आपलं कर्तव्य भावनेने आपण कसं सांभाळायचं, कशा पद्धतीनं सांभाळायचं बघितलं पाहिजे. खेडेगावांमध्ये तर परिस्थिती चांगली आहे, नाही तर नाशिक शहरामध्ये वृद्धाश्रमाची गर्दीच गर्दी झालेली आहे. चांगले चांगले लोक, श्रीमंत लोक, ज्यांनी कष्ट केले, पैसे कमवले, मुलाबाळांच्या ताब्यात देऊन टाकले आणि ते मात्र वृद्धाश्रमात आहे. इथं समाजाच्या लाजकाजक होईना म्हातारा म्हातारीला कसे तरी सांभाळतात, परंतु ते समाधानी आहे का याचा जो विचार करतो तो खरा महानुभाव असतो. त्यांना काय हवंय,
त्यांना काय नको आहे, त्यांना काय पाहिजे, कशाची गरज आहे, हा जो विचार करतो तो महानुभाव असतो. नाही तर आपण यांना काय लागतं आता यांचं आटोपलं, अरे सारं आयुष्य तुम्हाला त्यांनी दिलं, एकच गोष्ट 10 वेळा सांगितलं, आणि एकदा जरी पाणी मागितलं दुसऱ्या पाणी मागितलं आता दिलं होतं आपण म्हणतो, पण लहानपणात तेच पाणी आपण 10 वेळा म्हातारी मागितल्यानंतर तरी म्हातारी कधीच काटाळी केलेली नाही, देत. एक असा श्रीमंत माणूस असतो, पैसा मुबलक असतो, आई वडील मुलगा सर्व सुंदर कुटुंब. आता आई बोलता बोलता बोलत राहते, जुन्या बोळ्या बाबड्या बाया राहतात, म्हणे भाऊ आम्ही जे केलं तुमच्याच्याने काहीच होणार नाही रे बाबा. आता हा एकदा ऐकतो, दोनदा ऐकतो, म्हणे काय केलं तू, किंमत बोल, चाल मी तुला देऊन टाकतो, काय केलं असेल तू, जेवढं केलं असेल तेवढं. म्हणे किंमत तर होणार नाही, पण एक रात्र मला देऊन पाय म्हटली, एक रात्र माझ्याजवळ झोपून पाय म्हटली, ते जर झोपला आणि मला सांभाळलं तरी तू मला सारं दिलं म्हटले, त्यात काय विशेष आहे म्हणे, चाल म्हणे आजच होऊन जाऊ दे म्हणे. मग आईचं बेड केलं त्यांनी, त्याचं बेड केलं, शेजारी त्याच्या रूममध्ये झोपला. आई झोपली थोड्या वेळाने, लगेच उठली, भाऊ पाणी, ताण लागली. तो उठला, पाणी, त्याला झोप लागली थोडीशी, आणि आईने लगेच म्हणले मला ताण लागली. तो उठला, पाणी आणून दिलं, पाणी पिली, म्हातारी झोपली, त्याला झोप लागली, भाऊ मला लघवी लागली. उठला, आईला घेऊन गेला बाथरूमला, परत आणून ठेवलं, परत झोपली, त्याला थोडी झोप लागली, मला ताण लागली. परत तो उठला, पाणी आणून दिलं, पाणी पिते पितच आथरुणावर पाणी सांडलं, ओलं झालं, बेड बदल. मी काय म्हातारीची कटकट आहे, थोडं झोप लागली तरी. म्हणे बाबा 2च तास झाले, अजून 10 तास जाणार आहे. सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला जेव्हा मुलं बाळं होतात आणि ते मुलं बाळं आपल्याशी कसे वागतात, तेव्हा आपल्या आईबापांनी आपल्याशी कसे वागलेले असतील याची जाणीव होत असते. ती जाणीव निर्माण करून त्या परमेश्वराने आपल्याला काय केलं, आपल्यासाठी काय केलंय, सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेऊन देह धर्म जीव धर्म स्वीकारून वाडीवाडी परमेश्वर फिरला. त्यावेळेस काय उन्हाळा नव्हता, त्यावेळेस काय पावसाळा नव्हता, त्यावेळेस काय हिवाळा नव्हता, सारं होतं. जीव धर्म देह धर्म परमेश्वराने स्वीकारले, आपल्यासाठी सण केले. 12 वर्ष सालबर्डीत, 12 वर्ष नांदेडला, 12 वर्ष आंध्रात अनवाणी पायी देव फिरले, भिक्षा मागितली. याची जाणीव कधी होईल, जेव्हा ही जाणीव तुम्हाला होईल, ही जाणीव तुम्ही समजून घेतली तर. तुम्हाला तुमच्यापासून सुरुवात केली, तुमच्या कुटुंबापासून सुरुवात केली, आणि याची किंमत कळाली तर त्या देवाची किंमत कळणार आहे, तर ती प्रतिकारांता वाढणार आहे. अन्यथा आपण तर कर्तव्य म्हणून बाबा गेला, आई गेली, दावं केलं, बात खतम झाली. त्यांनी दिलेला संस्कार, त्यांनी दिलेला विचार, कितीतरी घरामध्ये धर्माला निमित्त आई वडीलच असतात. आम्हाला सुद्धा माझी आईच निमित्त आहे. ती कधी शाळेत गेली नाही, कॉलेजला गेली नाही, शिकली नाही, पण ती एकच म्हणायची, माझ्या देवाचं हो भलं होईल. तो भावना, तो संस्कार रुजावला म्हणून इथपर्यंत पोहोचलो. देवाने सांगितलंय, हे काय आपल्या बगलेतलं नाही आहे, ही प्रतिकारांता तशी वाढत जाते. आणि म्हणून देवाने सांगितलं, माझ्या ठिकाणी जे आहे त्यातला 1 1% आईच्या ठिकाणी, तिला सांभाळ पहिले. देव मिळवायला निघालाय, तिची जाणीव करून घे, तिची किंमत ओळख, त्या वडिलांची किंमत ओळख. आई तरी बोलून दाखवते, वडील तर बोलून नाही दाखवत नाही, त्याला बोलता येत नाही, पण तो कर्तव्य मात्र करत राहतो. आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यामध्ये बरेच बोधकथा असे येत राहतात आईवडिलांच्या माध्यमातून, परिणाम मात्र आपल्यावर काही होत नाही. म्हणते यांना काय काम आहे, यांना याच्यातून पैसे भेटतात आहे म्हणून व्हिडिओ काढी त्यांना पाठवते. आपल्याला त्यातून काय घ्यायचं हे आपण घेतलं पाहिजे. देवाने आपल्याला काय सांगितलं आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, आणि त्यावरती चाललं तर आपल्याला परमेश्वर प्राप्त करता येणार आहे. पहिले आपण समाधानी व्हायचं आहे, आपल्या कुटुंबाला समाधानी करायचं आहे. त्या कुटुंबातला सर्वात पहिला घटक आई आणि वडील, नंतर मग आपलं कुटुंब. परंतु आता उलटं झालेलं आहे, मी मागं पडले आणि आपलं कुटुंब म्हणजे काय, बऱ्याच लोकांचे स्टेटस पाहतात, आय लव्ह माय कुटुंब, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, आई नाही, बाबा नाही, नाना नाही, काका नाही, मावशी नाही, कोणीच नाही. कुटुंब छोटं झालं. पूर्वी म्हणायचे छोटं कुटुंब सुखी कुटुंब, मी म्हणतो छोटं कुटुंब दुःखी कुटुंब.
कारण त्याला जाणीवच नाही आहे. त्याला थोडं टेन्शन आलं तर पूर्वी काय एकत्र कुटुंब पद्धत होती, चुलता काकी नानी सर्व होते. ते पोरगं कधी लहानसं मोठं व्हायचं कोणालाच कळत नव्हतं, सारे लाड त्याचे करायचे. आता एका पोराला आणि एका पुरीला सांभाळणं याचं सारं आयुष्य निघून जातं. आणि त्या आईबापांनी पूर्वीला 5-7 पोरं अपत्य राहायचे, त्यांनी सारं सांभाळले. आणि या 8-8 पोरांना 5-5 पोरांना एक आईवडील सांभाळले नाही, आणि या आईवडिलांनी 8-8 पोरं सांभाळले. लहानपणी आई माझी म्हणणारे भांडणारे आता आई तुझी म्हणायला लागले. याचं कारण काय? संस्कार नाही, धर्माची जाणीव नाही. मला काही नाही दिलं तरी चालेल, पण आई वडील माझ्या ठिकाणी राहिले पाहिजे, हा हट्ट जेव्हा तुम्ही धराल तेव्हा तुम्ही खरे महानुभाव असाल. तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर तुम्हाला समजेल, जाणवेल. अन्यथा ही कटकट तिकडंच जाऊ द्या म्हणणारे महानुभाव नाही, आणि देव तर खूप दूर आहे, विषयच नाही. दीक्षा जरी घेतली असेल तर ती काळजी घेणं, त्या काळजीनं, त्या संस्कारानं, आपलेपणाने, लागलेपणाने जाणं येणं, त्यांना कुठंही कमीपणा वाटू न देता, कुठंही असंतोष अप्रसन्नता वाटू न देता जो काळजी घेतो तो महानुभाव असतो. देवाने तर खूप सांगितलं, स्नेहाच्या ठाई कांजी, म्हणजे जे स्नेह आहे, प्रेम आहे. आपण एखाद्या कुटुंबात गेलो, सोयऱ्या दायऱ्याकडे गेलो, तो कसा आपलं स्वागत करतो, कशा पद्धतीनं आपल्याला उठायला बसायला लावतो, बसायला टाकतो, चहा आणतो, कोल्ड्रिंक आणतो, जे बी, त्याच्यावर आपल्याला समजतं का याचं आपल्या मनात, त्याच्या मनात आपल्याविषयी किती प्रेम आहे. साधू संत आल्यानंतर, आम्ही गेल्यानंतर आम्हाला लगेच कळतं हे कुटुंब किती संस्कारिक आहे आणि किती धर्माचं आहे. कसे वागतात, कसे बोलतात, कसे राहतात, कशा पद्धतीनं तळमळ करतात, त्याच्यानुसार लगेच कळतं आम्हाला. पण आम्हाला माहिती, आम्हाला काय करायचं, 2 दिवस राहिले, 4 दिवस राहिले ना, आता काय करायचं, सांगायचं, ड्युटी करायचं, जे काम करायचं, जे शिकवायचं ते करायचं, घेणं न घेणं त्या कुटुंबाचा भाग असतो. आम्ही आमची ड्युटी करत असतो. तसं सोयरे धायरे कोणी आलं किंवा आपण कोणाच्या नातेवाईकाकडे गेलो तर त्यांचं कसं सुरुवात असते, कसा रिस्पॉन्स असतो, त्याच्या ठिकाणी त्या कृतीवरून आपल्याला कळतं की यांचा आपल्याविषयी किती स्नेह आहे, किती प्रेम आहे. स्नेहाच्या ठिकाणी उचित स्फूर्त, उचित, ए बाळा बसून घे ना, तू काय उरावर उभा आमच्या, उचित स्फुरलं पाहिजे, ऊर्ध्वगतीचं स्फुरलं पाहिजे, हिताचं स्फुरलं पाहिजे. तुम्ही एकामेकाला आपलं म्हणतात ना, धर्माचं म्हणतात ना, स्वामी श्री चक्रांचा परिवार समजतात ना, एकामेकाचं हितक्ष झालं पाहिजे, शुभचिंतन केलं पाहिजे. कोणाच्या तरी भल्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करू परमेश्वराकडे, तेव्हा कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करणार आहे. आपण आपल्यासाठी प्रार्थना केली तर त्यात विशेष काहीच नाही, जीव स्वार्थी मागणारच, हे दे ते दे ते दे. जेव्हा दुसऱ्यासाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो, कारण का त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, निस्वार्थ भाव असतो. तसं आपण आपल्या आईवडिलांच्या विषयी, आपल्या संबंधियांच्या विषयी, आपल्या कुटुंबियांच्या विषयी भावना निर्माण केली पाहिजे का देवा यालाही समज दे, यालाही ज्ञान दे, यालाही बोध दे, यालाही धर्मसिद्धी जाऊ दे, यालाही प्रेमदान दे. तेव्हा कोणीतरी आपल्यासाठी म्हणल आणि तेव्हा आपल्याला भेटल. ही प्रार्थना दुसऱ्याप्रती आपल्याला सतत असली पाहिजे. एके दिवशी महादाईसा लखुबाईसांना महावाक्याच्या गोष्टी सांगत होती, शास्त्राच्या गोष्टी सांगत होती, रहस्यमय गोष्टी सांगत होती. आणि देव म्हणतात, बाई अशा रहस्यमय गोष्टी अशा कुठेही करू नये, हे रहस्य आहे तुमचं, ते कुठे दौडू नये, एकांतात असो, झाडातळी जावं, तिथं त्या गोष्टी कराव्यात. आणि मग महादाईसा तोच धागा विचारून देवाला म्हणते, देजी पुराणात आईवडिलांची फार प्रशंसा केलेली आहे म्हटले, तर जर आपण त्या आईवडिलांची भक्ती केली तर काय मिळेल, कशाला मिळेल. आणि परमेश्वराने आईवडिलांच्या संदर्भात हे सारे सूत्र सांगितलेले आहे. म्हणजे आईवडील काय आहे, ते आपली हितक्ष आहे, ते आपले निमित्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शुभचिंतनाने, त्यांच्या निमित्ताने आपण इथं आलोय आणि धर्मापर्यंत, परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. एखादी आईवडील म्हणले आपण नाही अनुसरलं तरी चालेल, परंतु या अनुसरले यांचं भलं झालं, चांगलंच. ती स्वतःच्या नरकाची, स्वतःच्या दुःखाचे विचार नाही करते, पण आपण त्याचा विचार करतात, चिंतन करतात. आणि आता यातले बरेचसे लोक आईवडीलच आहे, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला पटकन समजतात. वास्तविक असं संघ सारे तरुण मुलं मुली सुनांनी ऐकायला पाहिजे होता, पण तुम्ही त्यांना घरी ठेवलं आणि तुम्ही आले इकडं ऐकायला. आणि आता तुम्हाला कळायला लागलं कार येतं, त्यांना कळायला पाहिजे. परंतु पहिले आपणही समजून घ्या, आपण जसं पेरलं असेल तसंच उगवत.
आपण आपल्या सासाला आणि सासऱ्याला जर त्रास दिला असेल तर ही बी आपलं ते करणारच आहे ना. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, ती सुनही कधीतरी सासू होणारच आहे. मग त्याच्यामुळं आपण काहीतरी सून होतो, आपण कसं वागलेलो आहे, आपण कसं बोललेलो आहे हा विचार केला पाहिजे. सोशल मीडियावरती त्याचे लय बोलबाला आहे. ही इकडून मुलीला सांगते असं वागावं, असं राहावं, तसं राहावं, आणि सून तशी वागायला लागली ते म्हणते अजिबात चालणार नाही, इथं नियम वेगळे, मुलीला वेगळेच सुनेला वेगळे. ज्या सुनेला आपण मुलगी समजलो ना त्याचं घर चांगलं, कारण ती लांब आहे, तिला सून समजा, ही जवळ आहे, हिला मुलगा समजा, मुलगी समजा. सुनेने ही आपण आता जी आई आहे आपली ती लांब आहे, ही आपल्या जवळ आहे, ही आपली आई आहे खरी, हे समजा. हे मानवांचं लक्षण आहे, ही दृष्टी बदलणं आहे, हे अंतकरण बदलणं आहे, हे परमेश्वराचं धर्म स्वीकारणं आहे. आपण जे जवळचं आहे त्याचा विचार करत नाही, लांबचा तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतो, शास्त्राच्या गोष्टी करतो, आचाराच्या गोष्टी करतो, लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांत लय गप्पा मारतो, पण शेजारी जे काय चाललंय हे आपण बघत. त्याच्यामुळं आपण हे शेजारी बघितलं पाहिजे. स्नेहभाव कुठेही वर्तत नाही असा, कोणाविषयी आपल्याला प्रेम वाटत नाही. ज्याची एरे ठाईवरती त्याची एरे ठाईवर. जी आई असते ती कोणाविषयी प्रेम नाही करत, आपल्या मुलाविषयीच करते. शेजारी पाजारी कोणावर बी तिचं तसं प्रेम नसतं. जे आपलं आहे तसं त्यांनी आपलं समजलं, आपण त्यांना आपलं समजलं. आणि हा स्वामी श्रीचंद्रांचा परिवार म्हणून जर पाहिला तर सर्वांच्याच बाबतीत आपल्याला प्रेम उत्पन्न निर्माण झालं पाहिजे, भाव निर्माण झाला पाहिजे. आणि या अपत्यासाठी कोणती आई कोणताही त्याग करायला तयार होते. एक मुलगी असते, मुलगी श्रीमंताची पोरगी, लाडाकोडाची पोरगी, तिला कधीतरी केव्हा तरी लिंबू सरबत पिली, तिला आवडायला लागलं आणि ती दररोजच लिंबू सरबताचा हट्ट करायला लागली. मग आता आई वडील आहे, लिंबू सरबत काय विशेष बाब आहे, म्हणती पोरगी तर द्या. मग सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा ती म्हणेल तेव्हा लिंबू सरबत. त्या लिंबू सरबताने काय झालं का तिच्या शरीरामध्ये बदल झाला, तिला सर्दी यायला लागली, डोकं दुखायला लागलं, नेले डॉक्टरकडं. डॉक्टर म्हणले ही काय खाती काय पिती, म्हणे लय लिंबू सरबत पिती, हिला लय आवडतो म्हणे. डॉक्टर त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे, ते सोड. ती पोरगी म्हणते सारं करील, औषधं गोळ्या खाईल, पण लिंबू सरबत सोडणार नाही. नावीला झाला आईवडिलांचा, डॉक्टरचा म्हणले ठीक आहे. आईवडील म्हणतात गोळ्या औषधं द्या, तिला जरा बरं वाटेल. आता ती नाही म्हणते, त्याला काय करणार, हट्ट धरती. बाल हट्ट अवघड, त्याच्यापेक्षा स्त्री हट्ट त्याच्यापेक्षा अवघड, आणि साऱ्या हट्टातून आपण आलेलो आहे. त्या मुलीला नाविलाज होतो, तिला आवडतंय म्हणून सोडता येत नाही, आणि आईवडिलांना नाविलाज होतो. तशीच ती लहानशी मोठी होती, लिंबू सरबत पेत पेत आजार घेत घेत मोठी झाल्यावर आता मग लग्न, श्रीमंताच्या घरी लग्न तिचं होतं. धामधुमीत लग्न झाल्यानंतर ती आता सासरची होते, आणि तिथे बी आता लाडकी सून. हिला काय आवडतं, नवीन नवीन असतं, नंतर मग कळतं. मग तिला लिंबू सरबत आवडतं, तिकडंही मग ती रेलचल, सकाळ दुपार संध्याकाळ तिला लिंबू सरबत ती घेते. घरचे खुश, सारे खुश. इकडं लाडाची पोरगी, आईवडिलांनी लाडाराने सांगितलं आमच्या पुरीला काही नाही, लिंबू सरबत लय आवडतं. मग त्यात काय विशेष आहे, आम्ही पाजू, 4 नाही 10 वेळा पाजू म्हणे. तरी आजारी पडते, सासरचे समजावतात, डॉक्टर समजावतो, पण ती काही ऐकत नाही, लिंबू सरबत आवडतं. कालांतराने मग ती प्रेग्नंट होते, तिला मुलगा होतो, आणि त्या मुलाला सर्दी होते. त्या मुलाला डॉक्टरकडे नेल्यानंतर तो मुलगा डॉक्टरकडे नेल्यानंतर तो डॉक्टर त्या मुलाच्या आईला विचारतो का तुम्ही काय खाता, याला सर्दी होते. मी काही खात नाही म्हणे. नाही काय आहे म्हणे, ते लिंबू सरबत लय आवडतं मला, ती पित राहते, मग त्याच्यामुळेच याला सर्दी झाली. तुम्हाला लिंबू सरबत सोडावं लागेल. जी आई वडिलांनी सांगून ऐकली नाही, डॉक्टरनी सांगून ऐकली नाही, सासरच्यांनी सांगून ऐकली नाही, त्या मुलासाठी 1 मिनिटात लिंबू सरबत सोडते. कारण का, अपत्याचं भलं हे फक्त आणि फक्त आईवडिलांकडेच असतं.
जी कोणाचंच ऐकत नव्हती, 1 मिनिटात मुलासाठी तिनं लिंबू सरबत सोडलं. हा त्याग आहे आणि याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि या जाणीवेतून, या त्यागातून परमेश्वराची उंची आपल्याला कळाली पाहिजे, समजली पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो. ही नवीन पिढी आहे, आईवडिलांच्या प्रेमाची किंमत कळत नाही. याचं कारण काय आहे? आपण आजूबाजूला टँकर पाहतो ना, पाण्याचे टँकर पाहतात की नाही दररोज तुम्ही? ते पाण्याचे टँकर असा कोणता टँकर नाही का त्याला गळती नाही, ते सांडतच जात राहत, येत राहत. त्याचा कधीच आपण विचार करत नाही. परंतु अशी गळती, अशी लिकेज दुधाच्या टँकरला पाहिलं का तुम्ही? दुधाचा टँकर आहे चाललाय सांडत पाहिलं कधी? पेट्रोलचा टँकर सांडत चाललाय पाहिला कधी? कधीच नाही. का? तर त्याचं व्हॅल्यू जास्त, त्याची किंमत जास्त, ते दुर्मिळ आहे. आणि पाणी कुठे उपलब्ध होतं? उन्हाळ्यात पाणी का उपलब्ध जरी नाही झालं तर 2-4 किलोमीटर विहिरीवरून टँकर भरणारे आपल्याला दिसतात. पाईपलाईन करण्याला आज तर क्रांती झाली. त्याच्यामुळे पाण्याची किंमत का नाही आहे? ते सहजासहजी उपलब्ध आहे म्हणून त्याला गळती आहे. आपल्या आईच्या प्रेमाला, वडिलांच्या प्रेमाला का किंमत नाही आहे? ते सहजासहजी उपलब्ध आहे, घरात उपलब्ध आहे, फुकट उपलब्ध आहे. किती आपण हाडाड केली तरी ते भेटतंय आपल्याला, म्हणून त्याची किंमत नाही आहे. इकडं व्हॅल्यू जास्त आहे म्हणून त्याची गळती नाही. इथं व्हॅल्यू खूप आहे परंतु समज नाही, जाणीव नाही आहे, बोध नाही म्हणून त्याची गळती आहे. हे आपण पहिले समजून जर घेतलं तर खूप सोपं होईल. आणि म्हणून भक्ती ही आपण आपल्यापासून सुरुवात करायची आणि परमेश्वरापर्यंत न्यायची आहे. ती सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या गल्लीपासून, आपल्या गावापासून झाली पाहिजे. आणि ती कशी झाली पाहिजे? दंडोत प्रणाम. मग आता सर्व म्हणणार का दंडोत प्रणाम? घरातल्या घरात आणि गावातल्या गावात, गल्लीत हात वर करा बरं. कोण करणार? आणि तुम्हाला असं वाटेल आता बाबा गेले कोण पाहणार आहे? पण देवाचा CCTV कॅमेरा लावेल आहे बरं का. त्या CCTV कॅमेऱ्यात तुमचा हात आता कॅच झाला आणि उद्या का तो चुकला का मग तो कार्यक्रम तुमचा होणार, कारण ते ठरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हात वर केले म्हणजे CCTV कॅमेऱ्याने कॅच केले. लक्षात ठेवा, ते तुमच्या हिताचं आहे, तुमच्या भल्याच आहे. गावातलं, घरातलं वातावरण बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. गल्लीतली विचार बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. गावातलं वातावरण बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. पूर्वी काय म्हणायचे लोक? मान भावतं तोंड पाहू नये म्हणायचे की नाही? पण आता असे म्हटले पाहिजे की सर शुभ कामाला जायचं असेल, चांगल्या कामाला जायचं असेल तर कोणत्या तरी मान भावाचं तोंड पहा, 100% काम होईल. हा बदलण्याची ताकद परमेश्वराने तुम्हाला दिलेली, पण बदलण्याची वृत्ती तुमच्याकडे असून, बळ असून तुम्हाला ते बदलावं लागणार आहे. ते कशातून? तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या व्यवहारातून, तुमच्या राहणीमानातून. तो जर तुम्ही बदल करू शकले तर नक्कीच परमेश्वरावर प्रसन्नता निर्माण होऊन परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. धर्म खूप मोठा नाही आहे, खूप अवघड नाही आहे, खूप कष्टाचा नाही आहे, खूप त्रासाचा नाही आहे, खूप अडचणीचा नाही आहे. परंतु तो तशा पद्धतीनं आपण समजून घेतला पाहिजे. देवाने सर्वात जास्त दृष्टांत आईवर सांगितले का? तर आईचं प्रेमाची जाणीव परमेश्वराला आहे. जेव्हा बाईसा हा प्रेमी भक्त, त्याच्यामुळे देवावरती निश्चिम निष्ठा, उठणं बसणं खाणं पिणं सर्व काही देवासाठी. आणि असं असताना त्या कधीच देवाला प्रश्न विचारत नव्हत्या. आणि कधीतरी 1-2 वेळा विचारल्या तर असे प्रश्न विचारले की देवाला सुद्धा त्यांच्या आईची आठवण आली आणि शपथ घ्यावा लागली. मालन मातेची शपथ म्हणे आता गप्प बस. असा आईचा महिमा आहे. देवाला सुद्धा आईची शपथ घ्यायला लावली प्रेमी भक्ताने आणि ती घेतली. त्यामुळं बाईसा गप्प बसली. बाईसा म्हणे बाबा अविद्या म्हणजे काय? म्हणजे अनादि अविद्या. म्हणे अनादि अविद्या म्हणजे काय? मूळ विद्या. मूळ विद्या म्हणजे काय? अज्ञान. म्हणजे अज्ञान म्हणजे काय? बाई आता मालन मातेची शपथ म्हणले तुम्ही गप्प बसा. हे सारं एकच आहे म्हणले. आता अजून किती फोड करून सांगू? याचा अर्थ आईची महिमा तुम्ही समजून घ्या का ज्या देवाला सुद्धा, जो अनंत सृष्टीचा नायक आहे, सर्वांची माता आहे, सर्वांचा पिता आहे, त्याला सुद्धा त्या आईची, देहाच्या आईची म्हणा, त्या कर्मफळाच्या आईची म्हणा, काय असेल त्याची आठवण करून देणारा आईचा महिमा आहे.
आणि म्हणून देवानी दृष्टांत भरपूर सांगितले ते आईवरच. स्पर्शदाने देणे अति जैसा कुकड्याचा दृष्टांत आईवर, ते तुम्हाला माहीत आहे. आता याच्यावर परत आणखीन एक सत्संग होईल 1 तासाचा, पण ते फक्त तुम्हाला घरी जाऊन तुम्ही पाहू शकता. दृष्टीद्वारे देणे अति जैसा मासळीचा, जी मासळी आहे ती त्या आपल्या पिलांना फक्त नजरेने पाहते आणि वाढवीत राहते. जी कोंबडी असते ती आपला स्पर्श करते, उब देते, तरी त्या पिलांना वाढवत राहते. आईचंच उदाहरण दिलं की नाही. अंतकरणाद्वारे देणे अति जैसा कासवीचा, ती कासव असते ना आपल्या पिलांना जन्माला घालते आणि नदीच्या त्या थडीला ती जाते. नदीच्या थडीला, या थडीला बालका असतात, ती फक्त अंतकरणात चिंतन करते आपल्या बालकाचं, तरी ते वाढतात. जसं आई असते बघा, लहान बालकाला जन्माला घालते, घरात काम भरपूर असतं, ती ठेवते, ती कामाला जाते, विसरून जाते, आणि त्या मुलाला जर भूक लागली तर त्या आईला लगेच जाणवतं का रे याला दूध पाजावं लागेल. एवढ्या कामात गरकात असून सुद्धा तिची नजर, तिचं ध्येय, तिचं अंतकरण तिथंच वेचलेलं असतं. या आईचं महत्त्व आहे आणि हे कोणाकडे येऊ शकत नाही. त्याच्यामुळं एकची आरती जाणून दुरुनी देती जैसा पुरस्त मातेचा, ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं. तिला लगेच लक्षात येतं की या बालकाला भूक लागली. एकाशी आपणची आरती उपजोनी ज्ञान देती जैसा हिरड्या बियाड्याचा. तुम्ही लहानपणी पोलाला काय करायचे, त्याला भूक लागत नाही मग काहीतरी द्यायचे ना. हिरडा बियाडा म्हणजे औषध पाणी द्यायचे. काही थोडं त्याला काही झालं का, आपल्याला काही झालं ना, आपण 2 दिवस 4 दिवस टाळू, जाऊ डॉक्टर काय होईल. पण बालाला पोराला काही झालं तर लगेच आपण विचार करत नाही, पैशाचा विचार करत नाही, वेळेचा विचार करत नाही, कामाचा विचार करत नाही. डुळक्या बालकाचा दृष्टांत, ती विचार करत नाही दूध किती सांडतंय, 2-5 चमचे याच्या पोटात गेले तर ते मोठं वाढेल, त्याला झोप लागेल. अशी आई असते, वाया गेलेल्या गोष्टीचा विचार करत नाही. जैसा वानरियाचा, ती वानरी असते, आपल्या बालकाला पोटाशी धरून इकडून तिकडं उड्या मारते. त्या बालकाला माहीत असतं आईला कसं धरायचं, आणि त्या वानराला माहीत असतं ह्या बालकाला सांभाळून आपण कशा उड्या मारायच्या, हे सर्व माहीत असतं. हे दृष्टांत सांगण्याचा उद्देश आईची महिमा देवानी या दृष्टांतातून सांगितलेली आहे. दुबळीय मातीचा दृष्टांत, गरीब आई आहे परंतु याला दूध पाजायचं, काय करते, ती भांडे कुंडे गाण ठेवते पण दूध आणते आणि त्याला पाजते. गरीब आहे परंतु विचार करत नाही. लेकूर बाळीय मातीचा दृष्टांत, 4 पोरं आहे, कोण काय रडतं, याला चॉकलेट दे, त्याला हे दे, त्याला दे, पण एक पोरगा असं असतं का त्याला आईच पाहिजे असते, आणि हाती कामात अडकलं, आता करायचं काय. पण नाविलाज होतो, ती सारे कामं सोडते आणि त्याला कडेवर घेते. जास्त लेकूर, जास्त मुलं आहे, परंतु एक पोरगा असं असतं की त्याला फक्त आई असते, बाकी काहीच पाहिजे नसतं. एक यात्रेत बाई जाते कामं करायला, काहीतरी बाजार करायला, पोरगं बरोबर असतं. आता पोरं बरोबर असल्या का ही खेळणी दिसली हे पाहिजे, हा खाऊ दिसला हे पाहिजे, ती म्हणते सारं माझं काम झालं, माझा बाजार झाला का तुला देते. ते रडतंय, ती पुढं चालली आहे, त्यांनी पदर धरलाय, तो पाठीमागे येतोय, आणि या गर्दीमध्ये ते पोरगं हरवतं. हरवल्यानंतर ते लागलं रडायला. आई चिंतेची झाली ताटतूट, आजूबाजूचे लोक गोळा झाले, अरे कोणाचं पोरगं, ते रडतंय जोरजोरात. म्हणून कोणी म्हणतं याला खेळणी द्या, कोणी म्हणतं खाऊ द्या, ते म्हणतं मला खेळणी नको, खाऊ नको, काहीच नको, मला फक्त आई द्या. 2 मिनिटापूर्वी ज्या खेळण्यासाठी ते रडत होतं, ज्या खाऊसाठी ते रडत होतं, आता त्याला ते नकोय, त्याला आई पाहिजे. आणि हे फक्त लहानपणीच होतं. या लहानपणातला जो संस्कार आहे तो मोठ्यापणी ज्यांनी सांभाळला तो महानुभाव, मरेपर्यंत सांभाळला तो महानुभाव, तो परमेश्वरापर्यंत जातो. नाही तर लहानपणीचे वेगळं आणि मोठ्यापणाचं वेगळं. लहानपणी 2 भावायचं लय प्रेम असतं, एकदम दोस्तासारखे, नंतर ते जानी दुश्मन होतात. कशावरून, बांधावरून, कशावरून, घरावरून, कशावरून, टी व्हीवरून, फ्रीजवरून, म्हणजे ज्या नश्वर वस्तू आहे त्याच्यावरून भांडणं. बाहेरच्या बाया घरात येईल राहते, त्यांच्यावरून त्यांच्यात भांडणं. बाया बाहेरच्या, तुम्ही तर इथले आहे ना, तुम्ही तर एका आई बापाचे आहे ना, पण ऐकता कोणाचं, तुमचा मार्गदर्शक कोण आहे, तुमचा गुरु कोण आहे, तुमचा निमित्त कोण आहे, ज्याला जाणीव नाही तो भांडण करतो. त्यांनी निमित्त जाणीव ठेवली का, अरे माझी निमित्त हे, माझं कुटुंब हे, माझं घर आहे. बाई तुला या कुटुंबाला स्वतःचं म्हणत असेल तर मी तुला माझं म्हणल, अन्यथा जय हिंद जय महाराष्ट्र, भरपूर आहे, काही अडचण नाही आहे. एकदा म्हणून पहा बरं बाई कशी नीट होती. पण बाईला लाड दिल्यानंतर बाई डोक्यावर बसणारच आहे ना.
आणि मी म्हणतो काय सांगू बाबा, लय वानवन, लय कटकट. या कटकटी आपण निर्माण केलेली आहे. सरळ करण्याचं काम देवाने दिलेलं आहे. जर नसेल तुम्हाला समजलं तर कधी मला फोन करा, आमच्याकडे आयडिया भरपूर आहे. आयडियाचा खजाना आहे, तो दिला का नीट करायचे कामं भरपूर आहे आपल्याकडे, इंजेक्शन. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. देवाने तत्त्वज्ञान सांगताना आपल्यापासून सांगितलं, आजूबाजूचं सांगितलं, ते समजून घेतलं, ती सुरुवात जशी केली तर नक्कीच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. अत्यंत सोपं आणि सरळ जे महत्त्व देवाने सांगितलं आहे ते समजून घ्या. सुरुवात आपल्यापासून करा. अनुकूलता निर्माण करा कुटुंबामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये. ती नम्रता आपल्या हृदयामध्ये, ते सत्वस्थता आपल्या हृदयामध्ये निर्माण केला अंतःकरणामध्ये. आणि मग देव मिळेल का नाही बघा, देव प्रसन्न होतो का नाही बघा, देवाची प्रचिती येते का नाही बघा. आपण करत काहीच नाही ना, आपल्याला देवाची प्रचिती पाहिजे. आणि प्रचितीसाठी व्हिडिओ ठेवून ठेवून हैराण झालो आपण. आणि इथं बिगर खर्चाचा उपाय देवाने सांगितला, ते मात्र आपण करत नाही. त्याच्यातून बाहेर पडा, याच्यात अडक. अंतःकरणामध्ये आपल्यापासून सुरुवात करून, कुटुंबापासून सुरुवात करून दंडोत घालायला सुरुवात करा. या गावाची सर्व मंडळी भरपूर आहेत आज. या मंडळींनी, या बायांनी, त्या बाबांनी काय सांगितलंय, दररोज दंडोत घालणे. कोणाला? पहिले घरच्यांना. मग सुनेनी सासूला घालायची आहे का? सासूनी सुद्धा सुनेला घालायची आहे. नाही तर मी सासून मी कशी काय दंडोत घालीन? ती मान भाऊ सासू नाही. मग मान भाऊ सासू वा, तिनं नाही घातलं तर बाई दंडोत, तिला लाज वाटेल ना थोडीशी. तिच्या मनामध्ये कटुता असेल तर वेळेवर जेवण तरी देईल, फायदाच आहे आपला. चहा तरी देईल. बाई दंडोत. कोणी फोन केला, आजकाल तर सर्वांकडे फोन आहे. फोन काला आला, दंडोत प्रणाम. कोणी असो, अन्य असो, कुणी असो, कुणी असो. एकदा म्हटलं आपण दंडोत प्रणाम, दुसऱ्यांदी तो म्हणल. त्याला आपल्याला अनुकूलता करता येईल. किती मोठं आपल्याला परमेश्वराने संधी आहे. फोनवर दंडोत प्रणाम, कोणी भेटलं दंडोत प्रणाम, घरात दंडोत प्रणाम. हे करताना घरामध्ये वातावरण कसं शांत राहील, चांगलं राहील बघा. एका घरामध्ये असंच वाद झाले आणि सोपा उपाय सांगितलं. म्हणलं काय करायचं, सकाळी तुम्ही आंघोळी करता, देवपूजा करतात, आपलं तुम्ही एकामेकाला दंडोत घालायला सुरुवात करा म्हटलं. भावानी आईच्याकडे जायचं दंडोत आई, बायकोकडे जायचं दंडोत बाई, बापाकडे जायचं पप्पा दंडोत, भावाकडे जायचं दंडोत, भाऊजाईकडे जायचं दंडोत प्रणाम. तू सुरुवात कर म्हटलं, प्रॉब्लेम तुझा आहे. महिन्यानंतर फोन आला, घरातलं वातावरण बदललं म्हणे. सारे एकामेकाला दंडोत घालायला लागले, संध्याकाळी सत्संग घ्यायला लागले, एकत्र देवपूजा करायला लागले. ह्या दंडोत प्रणामामध्ये किती ताकद आहे लक्षात घ्या. म्हणून पहिला दंडोत कोणाला घालायचा? ज्यांच्याबरोबर कट्टी आहे त्यांना. उद्याही शोधायचे का कोण कोण आहे, कोणाबरोबर आपले भांडणं कटकटी बांधावरून, याच्यावरून त्याच्यावरून झालेले आहे. त्यांना पहिले दंडोत घालून यायचे आणि मग सुरुवात करायची. सोपा आणि सरळ धर्म देवाने आपल्याला दिलेला, त्याचा वापर करायचा, आपल्या जीवनामध्ये उतरवायचं. लोक काय करू, नावं ठेवतात, कुणी काय बोलतात, कुणी येडं म्हणतात, कुणी येडावली म्हणतात. म्हणू द्या, देवासाठी येडं व्हावं लागतं. अहो देव आपल्यासाठी वेडा होतो. अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर. देव कच्छ होती, मच्छी होती, नरामध्ये अवतती, देवतामध्ये अवतती. देव वेडा होय, पिसा होय. देव आपल्यासाठी वेडा होतो. जेव्हा देवासाठी, धर्मासाठी आपण वेडे होऊ, तेव्हा तो देव आपल्याला मिळणार आहे. आणि हे वेडं होणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं लाज न बाळगता परमेश्वराच्या धर्माचा अभिमान घेऊन, त्या अभिमानास्तव आपला धर्म आपण लोकांना या छोट्याशा गोष्टीपर्यंत पासून नेलं पाहिजे. जे सर्व सद्भक्त यांच्या हातात गाठी असली पाहिजे, बायांच्या गळ्यात गाठी असल्या पाहिजे. आहे का गाठ्या तुमच्याकडं? का घरी ठेवल्या आहे? आणल्या आहे का? आईच्या गळ्यात 2-2 गाठ्या आहे. परंतु त्या गाठ्या कशासाठी आहे हे लक्षात घ्यायचं. सत्संगाच्या वेळी स्मरण करण्यासाठी नाही, एकांतात बसून जाऊन स्मरण करण्यासाठी. गाठी घाला, अभिमान ठेवा, एकामेकाला दंडोत घाला आणि घरातलं वातावरण बदलून गावातलं वातावरण बदला. परत पुढचा उपक्रम, आता दादाराव आहे, गावातली सर्व सद्भक्त आहे, यांनी तर ठरवलं, सत्संग घेतला, कार्यक्रम झाला. मग झालं का? आपटवला का कार्यक्रम? जेवण सकाळीच केल्यावर संध्याकाळी लागतं ना. तसं सत्संग हा कायमचा लागतो. मग 15 दिवसातून 1 दिवस ठरवायचा, सत्संग घ्यायचा,
सत्संग घेणारे कोणी साधूच असले पाहिजे असं काही नाही. बघा, संभाजीनगरहून काकासाहेब आलेले, खटावकर साहेब आलेले आहे. यांना जरी बोलवलं तरी ते सुंदरपणे सत्संग घेऊ शकतात. सुदामदादा सत्संग घेऊ शकतात, दादाराव सत्संग घेऊ शकतात. साधू कोणी उपलब्ध झाले तर चांगलीच गोष्ट आहे, पण साधू सोपा नाही आहे. साधू उपलब्ध करायचा म्हणजे खिशाला झळ लागती. त्याच्यापेक्षा पहिले फुकटात जो येईल त्याला उपलब्ध करा, सत्संग सुरू करा. 15 दिवसातून एक सत्संग झाला पाहिजे. त्यातून चर्चा, चिंतन, मनन, एकत्रीकरण, दंडोत प्रणाम, आपल्या मनातल्या भावना, न्यूनगंड, भीती, गैरसमज, अज्ञान दूर करणं आणि मग धर्माची वाटचाल सुरू करणं. तुम्हाला जाता जाता 2 प्रोग्राम दिले. सर्वांना दंडोत करणे, गाठी घालणे, सत्संग सुरू करणे. कोण कोण करणार आहे? हात वर करा बरं. दोघी तिघींनी. दादा मग सत्संग सुरू करायचा ना. दर पौर्णिमेला एक सत्संग झाला पाहिजे. आता तुम्ही तर संभाजीनगर राहता, तिथले माणसं तुम्ही बघता, सर्व ओळखी पाळखी तिथे ट्रस्टीमध्ये आहे तुम्ही. ते कसे राबवतात तसाच उपक्रम गावात राबवायचा. आपण आपली ड्युटी करायची, कर्तव्य करायचे. नवीन नवीन लोक नावं ठेवते, आपण आपलं करायचं. ती बी क्रिया आहे, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. लोकांचा काही विचार नाही, आपण आपल्यासाठी. त्याच्यामुळे सत्संग सुरू करा. काकासाहेबांना बोलवा. कारण कसं असतं, कान टोचायचे तर कोणाकडून टोचायचे राहतात? सोनाराकडून. तुमचं यांना पचणार नाही, मग तुम्ही यांना बोलवायचं, त्यांनी तुम्हाला बोलवायचं इकडून तर तिकडं. आम्ही असंच करतो. आम्ही दुसऱ्या साधूंना बोलवतो, पूजा अवसार करतो, खूप खूप करतो मस्तपैकी. मग ते आम्हाला बोलावतात, मग तिथं चालू राहतं. तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करा ना, काय अडचण आहे. सत्संगाला एकामेकाला बोलवा, आदर करा आणि सत्संग घ्या. तिसरा उपक्रम आहे, सर्वांनी लीळाचरित्र उपलब्ध करायचं. जाळीचा देव जवळ आहे, तिथं लीळाचरित्र विकत भेटतात. किंवा जाधववाडी जे काही मार्ग इथं असेल तर 400 रुपयातच लीळाचरित्र भेटतं. ते लीळाचरित्र आणायचं, दररोज कुटुंबासहित वाचायला सुरुवात करायची. सूत्रपाठ तर मी आता देणारच आहे, जे जे अभ्यासू आहे त्यांना. त्याच्या व्यतिरिक्त सूत्रपाठ आणि गीता ही मी मोफत वाटतो. ज्यांना अभ्यास करायचा, ज्यांना वाचन करायचं, जे त्याची पात्रता पवित्रता ठेवणार आहे त्यांना मी देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी 4 पुस्तकं लिहिलेले आहे. साध्य साधना हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये आपलं मूळ तत्त्वज्ञान आहे. धर्म काय, कशासाठी आहे, त्याच्यात काय काय आहे आणि आपण कसा धर्म सांभाळला पाहिजे हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर धर्म एक चिंतन वेगळ्या विषयावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते सारे पेपरला आलेले, छापून आलेले लेख आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की एवढा मोठा आचार्य कोणी करणारा असेल का नाही, वाटते की नाही शंका? बघा, ही रिअल स्टोरी आहे. मी बघितली नागाईचा. हा जो फोटो आहे ओरिजिनल त्या साध्वीचा आहे, तपस्विनीचा आहे. तिथं इगतपुरी तालुक्यात एक ढोऱ्या डोंगर आहे, तिथं त्यांनी देख छपलेला आहे. 13 वर्ष वेल एज्युकेटेड होता, इंग्लिश फाडफाड बोलायच्या. 25 ते 30च वय होतं. त्यांनी देवानी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत आचार पाळला आणि त्या गेल्यानंतर आम्हाला सेवा भेटली. त्या गेल्यानंतर मी त्या साऱ्या गाव पाड्यामध्ये वस्तीमध्ये फिरलो आणि त्या आई कसा आचार करायचा ते शोधलं आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये तो भ्रम जो झालेला आहे तो दूर होईल. आणि त्याच्यानंतर एक पुस्तक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पुस्तक कोणतं आहे? भक्ती मार्ग, समज गैरसमज. आतल्या मनामध्ये आपल्याला अन्य लोक बरेच प्रश्न विचारतात. हे असं काय, कुदैवत काय, तुम्ही हे का करते नाही, तुम्ही का खाती नाही, तुम्ही काय असं करत नाही. तर त्या प्रश्नांचे उत्तर दिलेले. असे हे 4 पुस्तकं आहे. ज्याला ज्या घ्यायचे त्यांनी घ्या. हे विकत आहे. हे 400 रुपयाला 4 पुस्तकं भेटतात. या तपस्विनींना आम्ही मोफत देत असतो, साधूंना मोफत देत असतो. कोणाला लागले तर घेऊन जायचं, पण ते वापर करायचा, तिकडे नेऊन दुसऱ्याला नाही द्यायचं. इकडे घेऊन जायचे, शिष्याला देऊन टाकायचं, तुझ्यासाठी पुस्तक आणलं असं नाही, तुमच्यासाठी. आता सर्वात पहिले आपण दादारावपासून सुरुवात करू. तुम्हाला गीता सूत्रपाठ दिलेली असेल का? दिलेली का? नाही. या मग सूत्रपाठ वाचायला सुरुवात करायची. त्याचं पावित्र्य राखायचं व्यवस्थित. सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांना आपण हे देणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.